श्री देव विठ्ठल रखुमाई, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, परम पूज्य श्री समर्थ रामदास स्वामी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आपण ही प्रवचनमाला सुरू करूया। 5 दिवस आपण भेटणार आहोत। हा विषय यापूर्वी घेतलेला आहे, पण यावेळेस जरा निराळ्या पद्धतीने हा विषय मांडूया। मनोबोध हा विषय घेतलेला आहे, म्हणजे मनाचे श्लोक। दासबोध समर्थांचा मोठा ग्रंथ आहे, मनोबोध हा समर्थ रामदासांचा छोटा ग्रंथ आहे। हा एवढाच पॉकेट बुक ज्याला म्हणतात तसा आहे। दोघाही ग्रंथांची योग्यता सारखी आहे। ज्यांना जमत नाही वाचायला मोठा तो दासबोधाचा ग्रंथ, त्यांनी हे वाचायला हरकत नाही। एकंदर हे 205 श्लोक आहेत। जास्तीत जास्त 2 तास लागतील वाचायला। मग तुम्ही आंघोळ केलीत, हे केलं तर तुम्हाला 10 वाजता कामाला जायचं आहे तर तुम्ही ते करू शकता, किंवा सकाळी लवकर कामाला जायचं आहे आल्यानंतरही वाचू शकता। रोज निदान 13 श्लोक वाचावेत, मग 13च्या पटीत पुढचे वाचावेत। सगळं पुढे आपल्याला येणारच आहे। पण आत्ता एक गोष्ट लक्षात ठेवूया की मनोबोध हे नाव कोणी दिलं। जसं ज्ञानदेवी आणि ज्ञानेश्वरी हे नाव कोणी दिलं, तर नामदेवांचा जो अभंग आहे, नामा म्हणे ग्रंथ ज्येष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी। आणि त्याच्यात ज्ञानेश्वरी, अमृतगंगा वगैरे आपण जे पुढे म्हणतो ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वर आपल्या ग्रंथाला ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी असं नाव देतील असे स्वप्नातही आपल्याला वाटत नाही। ते इतके नम्र आहेत। त्यांनी त्याला एकदा ब्रह्मसाम्राज्य दीपिका, भावार्थ दीपिका, हे ब्रह्मसाम्राज्य म्हणजे आनंद म्हणूया ना, भाव आणि अर्थ गीतेचा पहिल्यांदा जर कोणी सांगितलं असेल तर तो ज्ञानदेवानेच। कृष्ण सांगत गेला, कृष्ण म्हणाला मी सांगतोय त्याचा अर्थ तुम्ही लावा। नंतर काही जणांनी त्याच्यावर टीका केली, टीका म्हणजे कॉमेंट्री। ही भावार्थ दीपिका आहे, तशी यथार्थ दीपिका। वामन पंडित वगैरे जे पंडित कवी होते त्यांनी यथार्थ म्हणजे हल्लीच्या भाषेत जशी आहे तशी आपण म्हणतो, परंतु भावार्थ दीपिका म्हणजे खरं म्हणजे मोठा दीपक महाभारत, त्याच्यातला दीप गीता, आणि माझी त्याच्यावरची जी कॉमेंट्री ती दीपिका। दीपिका म्हणजे लहान दिवा, छोटीशी ज्योत। कल्पना करा 700 श्लोक आणि त्याच्यावर 9000 ओव्या, ह्याला दीपिका म्हणायचं का? पण ज्ञानदेवांची भूमिका अतिशय नम्रतेची आहे। महाराज म्हणायचे, गोंदवलेकर महाराज, की काळ बदलत जातो, काळाच्या ओघात तेच ग्रंथ पुन्हा अभ्यासून त्याचा निराळा अर्थ लावावा लागतो। अगदी अलीकडचं उदाहरण तुम्हाला देतो। लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य कर्मयोग सांगितला, म्हणजे मुख्यतः कर्मयोग। पण त्यांच्या प्रस्तावनेत एक वाक्य आहे की ज्ञानमूलक भक्तिप्रधान कर्मयोग। फाउंडेशन, मूळ काय तर ज्ञान आहे, त्याच्यावरचं घर आहे ना ती भक्ती आहे, आणि त्याच्यावरचं कळस असेल तर ते कर्म आहे। म्हणजे ज्ञानमूलक भक्तिप्रधान कर्मयोग हे गीतेचं रहस्य आहे। पण कर्मयोग, आता कर्म करता करता लोक एवढं कर्म करायला लागले, काही जण कर्मठ बनले। कर्मठ म्हणजे काय? पारंपरिक, रिच्युअलिस्टिक, म्हणजे कर्मकांड करायचं, गेल्या पिढीने केलं म्हणून आम्ही करायचं, एवढाच त्याच्यात अर्थ राहिला। म्हणून गांधीजींनी गीतेवर स्वतःचा म्हणून एक ग्रंथ लिहिलेला आहे,
700 श्लोक गीतेचे त्याच्यावर त्यांनी अर्थ लिहिला आणि आपल्याला काय वाटतं, अनासक्ती योग हा गांधीजींचा शब्द आहे. म्हणजे मी कर्म करतो त्याच्यात आसक्ती निर्माण झाली की कर्मवीर होतात ना. कितीतरी शिक्षण संस्था काढल्या, आपण त्यांना कर्मवीर म्हणतो. दुकान सुरू केलं, त्याच्या अनेक ब्रांचेस, अरे किती कर्मवीर आहे तो, कर्मवीर म्हणायला लागले. कर्मयोग म्हणजे काय, हे माझ्याकडून जे घडतं आहे ते परमेश्वराची इच्छा आहे आणि याचं फळ आहे ते मी परमेश्वराला अर्पण करणार आहे, हा कर्मयोग झाला. म्हणून कर्मयोगी अवघड होते. अनासक्ती पाहिजे. मी केलं आहे कर्म, पण त्याच्या फळ जे आहे त्याच्यात मी आसक्त नाही. फळ मिळणार आहे, काय मिळणार आहे, किती मिळणार आहे, केव्हा मिळणार आहे, मी नाही विचार करत. मी जोडला गेलेलो नाही आहे फळाला, मी कर्माला जोडला गेलेलो आहे. आणि तरीसुद्धा गीता सांगते की कर्माचा हेतू काही मनात ठेवू नका, की ही मुलं आम्ही म्हातारे झाल्यानंतर आमचा आधार बनतील म्हणून आत्ता आपण त्यांची चांगली काळजी घेऊया असं पालक म्हणत जरी नसेल तरी त्यांच्या अंतर्मनात, शब्द लक्षात ठेवा, आता मनासंबंधी जे शब्द येतील त्यांच्या अंतर्मनात, ज्याला सबकॉन्शियस म्हणतात, हा विचार नक्की असतो की आपण मुलांचं चांगलं संगोपन करूया म्हणजे म्हातारपणी मुलं आपला आधार बनतील. गीता म्हणते हा कर्माचा हेतू कशाला पाहिजे. नाही, आम्ही आमचं कर्तव्य करतो आहे, पालक आहे म्हणजे मी पिता आहे, माता आहे, त्यांचं कर्तव्य करतो आहे, पुढचं पुढे बघू. आमचं कर्मच जर चांगलं असेल तर त्याचं फळ आम्हाला निराळ्या प्रकाराने मिळेल. मुलांनीच कशाला म्हणजे आमची सेवा केली पाहिजे. कधी कधी कुटुंबाच्या बाहेरची एखादी व्यक्ती आपली एवढी सेवा करते की आपण पूर्वी म्हणायचो रक्ताचं नातं हे सगळ्यात घट्ट असतं, रक्त घट्ट असतं, बरोबर आहे, पण आता नातं घट्ट उरलेलं नाही आहे. पाण्याची नाती जी ही आपली सध्याची आहेत, परिवार आपण ज्याला म्हणतो, ते जास्त चांगलं आहे. पाण्याचं नातं म्हणजे मित्र, मैत्रिणी, सहाध्यायी, सहकारी, कलिग्ज आपण म्हणतो, शेजारी, हे सगळे आहेत ना, की पाण्याची नाती आहेत. रक्ताची नाती म्हणजे मी आणि माझा भाऊ बऱ्याच वेळेला जातात ना कोर्टात प्रॉपर्टीवरून लढायला, मी आणि माझी बहीण, अरे त्याच्यात कुठेतरी स्वार्थ असतो. म्हणून रक्ताचं नातं हे फार पूर्वीचं वचन आहे, आता तसं नसतं. पण माझ्या मनाच्या अंतर्मनात हेतू नसला पाहिजे आणि मग तुम्हाला फळाची आसक्ती सोडणं सोपं जातं. आपण ते श्लोक आपल्याला पाठ असतो, त्याच्यात 4 चरण आहेत. आणि मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेला अर्जुन आणि दुर्योधन दोघंही गेले कृष्णाला आपल्या बाजूने मागवण्यात, शकुनी सांगतो तू आधी जा, कारण तुझ्या आधी जर अर्जुन पोचला तर अर्जुनाला पाहिजे तर तो मागेल, तू आधी जा. त्याप्रमाणे दुर्योधन येतो त्यावेळेला अर्जुन आलेला नसतो. दुर्योधन डोक्याकडे बसतो कृष्णाच्या, नंतर अर्जुन येतो. दोघांना एकच पाहिजे, कृष्ण. अर्जुन पायाकडे बसतो. हे नाटक लक्षात घ्या कृष्णाचं. ह्याला आपण माया म्हणतो किंवा लीला म्हणतो. नाना नाटक लीला सुंदर रूप साजे, ही आत्मारामाची आरती आहे. आपण मनोबोधाच्या आरतीपासूनच आज सुरुवात करणार आहोत. काय आहे, कृष्ण झोपलेला होता, त्याला जाणीव होती की आलेला आहे. त्यांनी कदाचित डोळे किलकिले करून बघितले असेल, दुर्योधन आलाय डोक्याकडे बसला आहे, अर्जुन आलाय पायाकडे बसला आहे. त्यांनी नाटक केलं. उठल्याबरोबर अरे अर्जुना, इतक्या सकाळी काय पाहिजे तुला. अर्जुन इतक्या सरळ मनाचा आहे की कृष्णा माझ्या आधी दुर्योधन आलेला आहे, त्याला आधी मागू दे. हे अर्जुनाचं व्यक्तिमत्व झालं. कृष्ण त्याच्याहीपेक्षा हुशार, तो पण मी तुला पहिल्यांदा बघितलं ना, मी देणार आहे ना, माझ्याकडे मागायला आला आहेत ना, मी तुला आधी बघितलं आहे, तरीसुद्धा माझ्या आधी आलेला आहे, त्याला आधी मागण्याची संधी मिळाली पाहिजे. कृष्ण आणखीन एक कारण सांगतो की बालहट्ट किंवा बालाची मागणी ही आधी पुरवायची असते मोठ्याच्या मागणीपेक्षा. अर्जुन दुर्योधनापेक्षा लहान आहे आणि त्यामुळे मी आधी तुझा हट्ट पुरा करतो, काय पाहिजे तुला. अर्जुन तरी म्हणतो नाही, दुर्योधनाला मागू दे. आता इथे लक्षात ठेवा, माझं कर्मावर जर प्रेम असेल तर मला कर्माच्या फळाशी न जोडता कर्म चांगलं करता येतं. कृष्णाने काय केलं लक्षात, कृष्णच असं करू जाणं. काय केलं की तुम्ही दोघंही आलेला
तुम्हाला दोघांनाही जर मी पाहिजे तर माझे 2 भाग आहेत. आता कृष्णाचे 2 भाग कुठले? एक मी कृष्ण एका बाजूला आणि दुसरी माझी नारायणी सेना. नारायणी सेना ही यादवांची सेना. ती कौरवांनंतर यादवांची सेना, पांडवांची त्या मानाने लहान, यादवांची सेना. या दोघातलं तुम्हाला काहीतरी मागावं लागेल. इथपर्यंत दुर्योधनाला काहीच हरकत नव्हती. आणि म्हटलं एक लक्षात ठेवा की संपूर्ण युद्धात मी हातात शस्त्र धरणार नाही, पण युक्तीच्या गोष्टी सांगेन. आपल्याला कीर्तनकारांकडून अनेकांकडून ती ओळ पाठ असते, न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. आता ह्याची दुसरी ओळ कुठली म्हणून आम्ही गुगलला विचारलं. मी का परत परत गुगलचा उल्लेख करतो? कारण आपल्या खिशात गुगल आहे. तर गुगलनी स्पष्ट सांगितलं, अनेकांनी शंका विचारून अनेकांनी संशोधन करून सांगितलं आहे की हा एका ओळीचाच श्लोक आहे. बघा, न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. ही आर्यची एकच ओळ झाली, पुढे दुसरी नाहीच ओळ. आता शस्त्र हातात धरणार नाही म्हणजे ह्याने बासरी धरली तर कोण? दुर्योधन विचार करतो आहे. अगदी त्यांनी गोवर्धन जरी उचलला, युद्धात त्याचा काय उपयोग आहे? युद्धात तो जर सुदर्शन चक्र घेऊन येत असेल, त्याची कौमुदकी गदा घेऊन येत असेल, निदान पांचजन्य शंख घेऊन येत असेल, मला कृष्ण चालेल. पण म्हणतो मी हातात शस्त्र धरणार नाही. गोष्टीच्या युक्ती. आम्हाला शकुनी असताना कशाला कृष्ण पाहिजे? शकुनी सगळ्या युक्तीच्या गोष्टी आम्हाला सांगणार आहे. तो म्हणतो मला नारायणी सेना किंवा यादवांची सेना पाहिजे. जर तू युद्धात शस्त्र धरणार नसशील आणि नुसत्या गोष्टी सांगणार असतील 4, मला यादवी सैन्य पाहिजे. अर्जुनाला हायसं वाटलं, त्याला कृष्ण पाहिजे होता. कृष्णाने शस्त्र धरलं नाही तरी चालेल, त्यांनी 4 गोष्टीच्या युक्तीच्या गोष्टी सांगितल्या नाहीत तरी चालतील. अर्जुनाला कृष्ण पाहिजे होता. इकडे काय गंमत आहे, महाभारतातला तो संवाद, मला काही संवाद आवडले जे इतरांच्या लक्षातही आलेले नाही. हा संवाद बघा, आधीचं महाभारत काय संवाद आहे हा. येतो जितम मया मामा, आणि हा भांजा. मामा कोण? शकुनी. भांजा कोण? दुर्योधन. मी जिंकली. काय? यादवांचं सैन्य माझ्याकडे मिळालं. तो म्हणतो आणि कृष्ण रे, कृष्णाने सांगितलं हातात मी शस्त्र धरणार नाही. असं कृष्ण कोणाला पाहिजे? तिथे काय टिपऱ्यांचं नृत्य आहे, रासल नृत्य, युद्ध आहे, युद्ध. कृष्ण कशाला पाहिजे आपल्याला? त्यावेळेला म्हणतो भांजे, हे वाक्य लक्षात ठेवा की कृष्ण कधी त्याला यादव म्हणायचा, कधी त्याला भैरव म्हणायचा. उसके तुणीर में, तुणीर म्हणजे वाता, ऐसा बाण होगा मुझे कल्पना तक नहीं थी. आता असं त्यांनी बरोबर स्प्लिट केलं, स्वतःला बाजूला काढलं. आता तो काय सांगतो ते पुढे बघा. हे त्यावेळेला आम्ही ऐकलं, त्याच्यापेक्षा आता शाळेतल्या मुलाला सुद्धा कळेल. अरे तू यादवी सैन्य, बरोबर, त्यातून जो यादव, यादवेंद्र, बरोबर, काढून घेतलास, यादवीमधून यादव काढून घेतलास, तर ई उरली ई सेना. त्यावेळेला ई म्हणजे शी असा अर्थ होता. आता ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक, ई पेमेंट, ई कॉमर्स, सगळं ई झालेलं आहे. मी ऑन पेपर, जसं कागदावरचं सैन्य लढू शकत नाही तशी ई सेना, पडद्यावरची सेना लढू शकत नाही. काय उपयोग आहे? म्हणजे त्याच्यातून यादवी सेना, त्याच्यातून यादव काढून घेतलास, प्रधान यादव, ई सैन्य मिळालं. आपली फसवणूक झालेली आहे, पण तरी बघूया ना, सैन्य तरी मिळालं. हा एक भाग लक्षात ठेवा. सांगायचं आहे काय, त्यावेळेला कृष्णाला निरनिराळ्या गोष्टी सांगण्याची गरज होती. संस्कृतमधून त्यांनी सांगितल्या. त्यातला हा एक प्रसिद्ध श्लोक जो आरंभीच आलेला आहे, स्थितप्रज्ञ किंवा कर्मयोगाचा श्लोक आहे. काय सांगितलेलं आहे? कर्मण्येवाधिकार असते, पहिलं चरण आहे. कर्मणी इव अधिकार ते, तुझा अधिकार फक्त फक्त कर्मावर आहे, फळावर तुझा अधिकारच नाही आहे. लक्षात घ्या. आपल्याला कळत नाही मी हे कर्म करतोय, त्याचं फळ काय मला माहीत नाही. फळ असणारच आहे, मला माहीत नाही हे करेक्ट उत्तर आहे, बरोबर उत्तर आहे.
म्हणून कर्मण्येव त्याचा अधिकार असते. मा कधीही फलेषु कदाचन, कधी फळावर तुझा अधिकारच नाही आहे, कारण फळ दुसराच खाऊन जातो. एक उदाहरण तुम्हाला मागे सांगितलं होतं की आमच्या कॉलनीत आम्ही राहायला आलो, अनेकांनी पहिल्यांदा केळीची वगैरे झाडं लावली, माडाची झाडं लावली लोकांनी. केळीचा घड वर्षात आला आणि पहिल्यांदा त्यांनी खूप आम्हाला हेही दिले होते, चुना वगैरे सारखी घाला म्हणजे मातीचा कस वाढेल, पहिलं पीक पहिलं फळ म्हणून अनेक 100-100, 150-150 केळ्यांचे घड आले. एक जण तो घड पाहून म्हणाला, आज शनिवार आहे, उद्या रविवार. तो मुलाला काय सांगतो, मला मदत करायची, आपण तो केळी कापावी लागते, त्या केळीला पुन्हा घड लागत नाही आणि नंतर मी घड काढतो. बायकोला काय सांगतो, आपल्याला आत्तापर्यंत ज्याने जितकी केळी दिली, कारण अनेकांचे घड झाले ना, पहिल्यांदाच आम्ही राहायला गेलो होतो, कुणाचा घड आत्ता झाला, कुणाचा नंतर झाला, कुणाचा गेल्या महिन्यात झाला, त्यापैकी ह्याने इतकी दिली केळी, त्याने तितकी दिली, अशी यादी कर तयार. ती हुशार म्हणाली, माझ्याकडे यादी तयारच आहे, माझ्याकडे याने नाईकाने इतकी दिली, देसाईने इतकी दिली, एखादा फर्नांडिस असेल, एखादा कोणी, आमची कॉस्मोपॉलिटन सोसायटी आहे. बरं झालं म्हणाले, आपण तसंच करूया. दुसऱ्या दिवशी पण ती म्हणाली, देवासमोर 4 ठेवायला विसरू नका, कारण देवाने आपल्याला सगळीच केळी दिली आहेत ना, म्हणजे सगळीच देवाची आहेत, पण निदान 4 केळी देवासमोर ठेवूया, काही हरकत नाही म्हटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहतो तर त्याला कशाला त्रास एवढा, म्हणून रात्री तो घड चोरीला गेला होता. चोऱ्याही भरपूर होता त्या काळात, आणि सहज कंपनावरून यायचं, कापला घेऊन गेले, त्रास कशाला त्याला. आता हा जे म्हणतो आणि त्याचा मुलगा त्याच्याशी जे बोलतो ना, मला वाटतं मुलाला जेवढी गीता न वाचता कळलेली आहे, न ऐकता कळलेली आहे, मुलगा साधा विचार करतो जो आपण करत नाही. तो म्हणतो, इतका आपण वर्षभर ह्याला घातलं, माझ्या केळीचा घड, आपल्या केळीचा घड, आमच्या केळीचा घड कुणी चोरून नेला, त्याला तो लाभणार नाही, शाप शिव्या वगैरे सगळं झालं. हा थांबायलाच तयार नाही, तो रागवला स्वतःवर. नंतर तो फक्त रडला नसेल, त्याला खूप वाईट वाटलं. आता आपल्या बाबाला समजवण्यासाठी मुलगा काय प्रश्न विचारतो बघा, बाबा तुम्ही म्हणता माझा केळीचा घड, ती केळ काही तुमच्यापासून झाली होती, म्हणजे जे केळमे तुम्ही लावलं ते तुमचं नव्हतं, बरोबर. बरं, त्याला तुम्ही पाणी घातलं, ते पाणी तुमचं होतं का? नाही म्हणाला. सूर्यप्रकाश ज्याच्यामुळे ती केळी पोचली गेली तुमचा नाही, ज्या आकाशात ते झाड वाढलं ते तुमचं, ज्या जमिनीत तो आहे काय तुमचं, तुम्ही कष्ट केलेत, बाकी माझं केळीचं झाड, माझा केळीचा घड म्हणण्यासारखं तुम्ही काहीही केलेलं नाही. हेच खरं आहे. तो विचार करायला लागला की हे खरं आहे, माझा केळीचा घड मी केव्हा म्हणेन, कापला मग मला मिळाली, मग मी काही वाटली, देवासमोर ठेवली, हां ठीक आहे, तोपर्यंत. म्हणून कर्म करण्यावर माझा अधिकार आहे. बाबा तुम्ही वर्षभर पाणी घातलं, मधून त्याला सारव म्हणजे खत घातलं, मधून हे सगळं तुम्ही करत होता, ते कर्म होतं आणि त्याच्यावरच तुमचा अधिकार आहे. कर्मण्येव अधिकार असते. मा कधी फलेषु कदाचन, कदाचन म्हणजे कधीही अधिकार नाही आहे, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल काय, मी आता मला भूक लागलेली आहे, अन्न आहे आणि मी जेवतो ना पोटभर, मी कर्म केलं जेवण्याचं, मला फळ मिळालं, माझी भूक भागल्याचं. नाही हो, तुम्हाला फूड पॉयझनिंग होऊ शकेल, अजीर्ण इनडायजेशन होऊ शकेल, ॲसिडिटी होऊ शकेल आणि जे खाल्लेलं आहे ते ओकूनसुद्धा पडेल. आपल्या हातात नाही आहे. अगदी परवा नक्की कार्यक्रमाला येणारे 3घही आले नाहीत. काय म्हणाले, फूड पॉयझनिंग. आम्ही घरातलंच फूड खाल्लं होतं, काय झालं कोणाच ठाऊक, 3घेही फूड पॉयझनिंग, हॉस्पिटलाइज झालो. मग कसं येणार कार्यक्रमाला. बघा तुम्ही, कर्मच माझ्या हातात आहे, फळ माझ्या हातात कधीही नाहीच आहे. युक्तीच्या 4 गोष्टी सांगतात ना, त्याच्या ह्या 2 गोष्टी. मा कर्म फल हेतुर्भू, तुझे कर्म करशील त्याचा हेतू मनात ठेवू नको की मी हे करतो. आता यांचा हेतू काय होता, ज्यांनी जेवढी केळी दिली त्यांना परत देऊया, देवाला ठेवूया, आपण खाऊया, हेतू काही वाईट नव्हता. किंवा मला घड मिळावा या हेतून तू विचारच करू नकोस. तुझ्या कर्माला हेतू नसला पाहिजे.
मी आपण सगळ्यांनी चांगले शिकूया म्हणजे शाळेला 100% रिझल्ट लागेल, अरे आपल्या हातात काही नाही आहे. अगदी हुशार मुलं, तुम्हाला उदाहरण सांगू का, ऑक्टोबरमध्ये परीक्षा होते, त्या ऑक्टोबरचे पेपर आमच्या वेळेला तर मार्चपेक्षा अवघड असायचे. का कुणास, कारण निराळे काढावे लागायचे आणि मार्चला जास्तीत जास्त मुलं पास झाली पाहिजे. समजा 60-70% निघाला लागा, 30% मुलं नापास झालेले. त्यांच्यासाठी जरा निराळा पेपर, तो अवघड पेपर असायचा. आणि त्याच्यात पहिला आलेला मुलगा 95%, 96% असे मार्क्स मिळवायचा. अरे मार्चमध्ये जो नापास झालेला आहे तो ऑक्टोबरमध्ये 95-96% मार्क्स मिळवतो. मुलाखत घ्यायला जातात आणि नेहमीच जातात. तू कसा रे? नाही म्हणला, अरे ट्रॅफिक जॅममध्येच अडकलो, मला तासभर उशीर झाला परीक्षेला पोचायला, त्यामुळे नियमाप्रमाणे अर्धा तास उशीर झाला तर मी पेपर लिहू शकतो, मला तो पेपरच देता आला नाही म्हणून मी फेल झालो. दुसरा म्हणतो करणार काय, माझी आई अत्यंत आजारी होती, मला आई म्हणत होती तुझी परीक्षा झाल्याशिवाय मला काही होणार नाही रे. तर परीक्षेच्या दिवशीच सकाळी ती गेली, अंत्यसंस्कार माझ्या हस्ते होणार होता, मी नाही पोचू शकलो. काय हातात आहे तुमच्या? परीक्षेला पोचणं आपल्या हातात नाही आहे, संपूर्ण परीक्षा लिहून होणं आपल्या हातात नाही आहे. तुम्हाला अगदी पांडुरंगाच्या परवानगीनं माझा अनुभव सांगतो ना. मला नाकात पहिल्यांदा डेव्हिएटेड सेप्टम होता, म्हणजे असा एक पडदा असतो ज्यामुळे आपल्या 2 नाकपुड्या स्वतंत्र होतात आणि इथे एक होतात, तो वाकडा होता. अभ्यास करायला लागलो की हीट वाढायची शरीरातली. हीट वाढल्यानंतर ती जी व्हेन होती, शीर म्हणतात त्याला, ती शीर एक्सपांड व्हायची आणि ती त्यात द्यायला लागली की नाकातून रक्त यायचं. हा किती प्रॉब्लेम नाकातून. SSCच्या परीक्षेला आदल्या दिवशी अभ्यास केलेला, काय कोणास ठाऊक, अत्यंत आवडता माझा सायन्सचा पेपर, सायन्सच्या पेपरवर रक्त, संपूर्ण पेपर रक्ताने भरून गेला. सुपरवायझरला बोलवलं, सुपरवायझर म्हणली तुझ्या पेपरवर तुझा नंबर आहे, आय कॅनॉट चेंज द पेपर, आय विल गिव्ह यू अनदर पेपर, पण हा पेपर तुला जोडलाच पाहिजे. तिने मला बाजूला नेलं, मला आठवत आहे, असा कर बस म्हणले. तिने बर्फ मागवलं, पेपर चालूच आहे ना, मला कोणी जास्त वेळ दिलाच नव्हता. आणि त्यांनी असं ठेवून वगैरे म्हणाले आता तुला बरं वाटतं आहे का, चल मी तुला नवीन पेपर देते, पण हा पेपर तुला जोडलाच पाहिजे. आता आम्हाला चांगलं यश मिळवायचं हेतू मनात होता, अभ्यास हे कर्म होतं आणि रिझल्ट हे फळ होतं. रिझल्ट चांगला लागला पाहिजे म्हणून खूप अभ्यास केला होता. हे कुणाला माहीत होतं? रक्त माझं यायचं, पण त्यावेळेला येईल इतकं आलं, ती सुद्धा घाबरली. तिने कंडक्टरला पण, कंडक्टर ऑफ द एक्झाम्स बोलवलं, म्हणाली काय करायचं, डॉक्टरना बोलवलं, पहिल्यांदा बर्फ धरून बघा, मला हे व्यवस्थित, माझा अर्धा तास गेला त्या पेपरचा. आणि मग पुढची जी सगळी स्वप्न होती ना, ती सगळी स्वप्न गेली. आता काय करायचं? आपल्याला निदान त्याच्यात 95च्या वर मार्क्स पडायला पाहिजे होते. माझा वेळही गेला आणि ते रक्त मला अजूनही दिसते पेपरमधलं रक्त. तर ते अवघड होतं सगळं. मग अवघड झाल्यानंतर म्हटलं ठीक आहे, आपण काय करूया, म्हणजे कर्म मी चांगलं केलं होतं, कारण कर्मावरच माझा अधिकार होता. परंतु हा जो पेपर लिहिताना जे आलेलं रक्त, गेलेला वेळ, नंतर मी कंप्लीट केला पेपर, पण इतका तुम्हाला सांगतो, मी एका अर्थाने निराश झालो होतो. 16 वर्षाचा मुलगा, त्यावेळेला SSCचा 11वी होती आम्हाला. एक दिवस मध्ये सुट्टी होती आणि नंतर पुढचा पेपर होता. त्या दिवशी आम्ही शम्मी कपूरचा जो सिंगापूर सिनेमा आहे तो सिनेमा बघायला गेलो. इतकं मी, आता ठीक आहे ना, मला डिस्टिंक्शन नक्कीच मिळेल, 80%च्या वर मिळेल, पण बोर्डात रँक मला मिळणार नाही, नक्कीच मिळणार नाही असं मला वाटलं. काय आपण लिहिलं आहे कोणास ठाऊक उरलेल्या पेपरमध्ये. गंमत झाली. मी पहिला पेपर मराठीचा ते लिहित असताना सुपरवायझर बाजूला उभं राहून मी लिहित होतो, ते वाचत होते. आमची लिहिण्याचा वेग प्रचंड, विचार आणि स्मृती छान, मराठी चांगलं. पहिलाच पेपर मराठी. निबंध इतका, त्यांनी 25 ओळी लिहायला सांगितला ना, त्यावेळेला नियम नव्हता, 25 म्हणजे 25च. आम्ही 50-70 ओळीसुद्धा निबंध लिहायचो. 3 मार्काच्या पेपरला पान उत्तरं लिहायचो आम्ही. तर निबंध ती वाचत होती. नंतर तिने इतका चांगला निबंध कोणी लिहिला आहे म्हणून हे सगळी, त्यावेळेला माझ्या जीवनात प्रत्यक्ष सद्गुरू नव्हते, पण सद्गुरूंची लीला तुम्हाला सांगतो. त्यांना शरण गेल्यानंतर हे कर्म, त्या कर्माचं फळ वगैरे हे सगळं काही नाही, पण गोष्टी सांगेन युक्तीच्या 4,
त्यापैकी 3 गोष्टी तुम्हाला सांगितल्या की कर्म करण्यावरच तुझा अधिकार आहे पहिलं, फळावर तुझा अधिकार कदाचन म्हणजे कधीही नाही आहे. मा कर्मफल हेतुर्भू. माझ्या मनात काय होतं की आपण बोर्डाला आलं पाहिजे, हे माझ्या मनात होतं. मग एकदम दुसऱ्या टोकाला गेलो, आता काय उपयोग आहे. 80% 85% म्हणजे काही बोर्डाला येणार नाही आहे, ते आपल्याला मिळतील. सिनेमाला गेलो, परत आल्यानंतर माझी काकी जे विचारते, ज्यांच्याकडे मी परीक्षा द्यायला गेलो होतो, ते सगळीच केस निराळी आहे. आत्ता फक्त एवढंच सांगतो. ती म्हणाली, अरे तुझा मराठीचा पेपर त्या गठ्ठ्यात बांधण्यापूर्वी जे तिथे सुपरवायझर्स होते त्यांनी वाचला, आणि तो तुझा पत्र वाचलं, तू लिहिलेली गोष्ट वाचली, आणि मुख्य म्हणजे तुझा एसे वाचला. खूप छान लिहिलेला असतो, अभ्यास कर. हे कोणी सांगितलं मला? असं कळतं का कधी? तिने फक्त नंबर बघितला. माझी काकी शिक्षण क्षेत्रात होती, ती सुपरवायझरची मैत्रीण होती. अरे सपरे, हा कोण बसला आहे? तिने सांगितलं, माझा पुतण्या आहे तो. अरे काय छान पेपर लिहिला आहे, त्याला अभ्यास करायला सांग, नक्की बोर्डाला. हे कोणी सांगितलं मला? पुन्हा अभ्यास करायला बसलो, पुढे बोर्डाला आलो. हेही लक्षात ठेवा, मुद्दा तो नाही आहे. पण मी हेतू मनात ठेवून निराश झालो होतो, कारण आपण काही बोर्डाला येणार नाही. आणि गीता सांगते, कृष्ण सांगतोय, 4 गोष्टी मी तुला सांगणार आहे. आणि अशा किती गोष्टी आहेत, तोच एकदा विषय घेऊया. गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. गंमत बघा, ही 3री गोष्ट झाली. मग जर मी कर्म करायचं, फळावर जर माझा अधिकारच नाही, आणि शिवाय मनात हेतू ठेवायचा नाही, तर कर्म करायचंच कशाला? मा ते संगोस्त्व कर्मणी अकर्मणी संग. तू मग कर्म करायचंच कशाला? फळ पाहिजे तर कर्म करायचं, फळाची इच्छा नाही करायची. असं इच्छा नाही, आसक्ती ठेवायची नाही, आस ठेवायची नाही. मला ते फळ मिळालं पाहिजे, मला ते फळ मिळालं तर मी निराश होईन, मी अत्यंत वैफल्यग्रस्त म्हणजे फ्रस्ट्रेटेड होईन, मी आत्महत्यासुद्धा करेन. हे करू नका. हे 4थं सांगितलेलं आहे की कर्म करायलाच पाहिजे, कर्म न करता राहू नका. कर्माचं फळ तुमच्या हातात नाही, कर्म करणंच तुमच्या हातात आहे. आणि कर्म करणं तुमच्या हातातच आहे, तुमच्या हातात आहेच. मी कर्म करणार नाही म्हटलं तरी कर्म केलं जातं. अर्जुन युद्ध सोडून निघाला होता ना पहिल्या अध्यायात, नाही न योत्से, मी लढणार नाही. बरोबर, करावं लागलं, युद्ध लढावं लागलं, नको त्या गोष्टी युद्धात कराव्या लागल्या. आपल्या अत्यंत आदरणीय अशा गुरुंना आणि आजोबांना मारावं लागलं. हे सगळं करावं लागलं ना. म्हणून म्हणतो की ह्या 4 गोष्टी सांगितल्या. हे मी तुम्हाला का सांगितलं? मनाच्या श्लोकात जो कर्मयोग सांगितलेला आहे, त्या कर्मयोगाची ही चतुसूत्री आहे. की मी गोष्टीच तुला 4 युक्तीच्या सांगेन. आणि युक्ती म्हणजे कोल्हा वापरतो ती ट्रिक नाही आहे स्वार्थ साधण्यासाठी. तर युक्ती, योग युक्त युक्ती म्हणजे जोडलेला राहा मला तो. मी तुला युक्तीच्या गोष्टी सांगतो. कोणत्याही परिस्थितीत परमेश्वराला जोडलेलं कसं राहायचं? जोडलेलं राहणं म्हणजेच भक्ती. आणि परमेश्वराची सतत भक्ती करण्यासाठी चांगला उपाय म्हणजे नामस्मरण आणि अनुसंधान. कृष्णाने हेच सांगितलं शेवटी. 11वा अध्याय सुद्धा आपला गीता हा विषय नाही आहे, पण मी तुम्हाला सांगितलं काय की हे सांगणारा कृष्ण काळ बदलल्यामुळे कपडे बदलले. आणि ज्ञानेश्वरांचे कपडे म्हणजे फक्त पुढवं. बऱ्याच वेळा ज्ञानेश्वर आपल्याला उघडेच दिसतात. त्या कृष्णानं जो अर्जुनाचा रथ चालवत होता कुरुक्षेत्रात त्यांनी कपडे बदलले आणि तो ज्ञानेश्वर म्हणून आला. आणि त्यांनी ज्ञानेश्वरी मराठीत सांगितले ना. ती संस्कृतमधली गीता सोपी करून सांगण्यासाठी 700 श्लोकावर 9000 ओव्या लिहिल्या. ज्ञानेश्वर कपडे बदलून आला. तरी सुद्धा 700 वर्ष झाली. अहो काळ बदलतो. आज आपल्या मुलांना इंग्लिश माध्यमातल्या साधं मराठी कळत नाही. साधं मराठी हे आकलन वगैरे नाही कळत त्यांना, कॉम्प्रिहेन्शन म्हणावंच लागतं. मी तुम्हाला सांगितलं ना, पुण्याची मुलं आलेली होती ग्वांतेला, वर्ग चालू होता आणि म्हटलं हातावर हात चोळा म्हटल्यानंतर व्हॉट इज चोळा म्हणून मला त्याने विचारलं. कारण चोळणे क्रियापद मला तरी आठवत नाही, आपण मुद्दा म्हणून वापरतो. रब युअर हँड्स, विक्स वेपो रब द साबणाने, रब इट वेल, रबिंग आहे. चोळणे हे क्रियापदच गेलेलं आहे. किती उदाहरणं देऊ तुम्हाला. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा काय आहे की ज्या वेळेला ही 4 सूत्र मला कळतात, ती 4 सूत्र सोपी करून जीवनातली उदाहरणं देऊन त्या काळातली उदाहरणं त्याचा संदर्भ देऊन सांगायचं असतं. म्हणून 9000 ओव्या. 700 वर्षांनी
काळ एवढा बदलला, लक्षात ठेवा की पुन्हा त्या गीते कृष्णाला ज्ञानेश्वर बोलून आले, पुन्हा ज्ञानेश्वरांना कपडे बदलावे लागले आणि ते स्वरूपानंद पावसचे म्हणून बदलून आले ज्ञानेश्वरच. त्यांनी आता 9,000 ओव्या ज्ञानेश्वरीच्या 16,000 ओव्या केल्या. अलीकडच्या मराठीत गीतेचा अर्थ, ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगण्यासाठी 16,000 ओव्या केल्या त्याला, आणि अभंग वृत्तात केल्यामुळे त्याला अभंग ज्ञानेश्वरी म्हणलं. इथे जवळच जे चैतन्य अंगण आहे तिथून दर महिन्याला आपण अभंग ज्ञानेश्वरी म्हणजेच ज्ञानेश्वरी म्हणजेच गीता अभ्यास सुरू करणार आहोत. 23 तारखेला रविवारी पहिलं सत्र आहे. ज्यांना जमेल त्यांनी या. दिवसभर कार्यक्रम असतो आणि त्या दिवसभर जेवायची, जेवण तर प्रसाद म्हणूनच दिलं जातं. तिथे विश्रांतीची सोय आहे आणि संध्याकाळपर्यंत कार्यक्रम चालतो. सकाळी 10ला सुरू झालेला कार्यक्रम रात्री 8ला संपतो. दोन्ही वेळेला तिथे प्रसाद असतो, जेवण. आपल्यापैकी काही अनेक जण आलेले आहेत. पण आता नवीन विषय सुरू होतो आहे, याच रविवारपासून सुरू होतो आहे. हा चांगला योग आहे की ज्ञानेश्वर पुन्हा कपडे बदलून आले आणि स्वरूपानंद म्हणजे काय, अगदी तलम धोतर आणि तलम अगदी बारका शर्ट घातलेला आणि अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्व. इतकी सोपी ज्ञानेश्वरी करून सांगितली त्यांनी. ज्ञानेश्वरी सोपी केली, ज्ञानेश्वरांनी गीता सोपी केली, यांनी ज्ञानेश्वरी सोपी केली म्हणून 9,000 ओव्यांच्या 16,000 ओव्या झाल्या. आज जर ते सांगायचं असेल, अहो का आज म्हणजे काय, गेल्या 10 वर्षात मोबाईलने जो धुमाकूळ घातलेला आहे त्या काळात, म्हणजे आजच्या काळात जर सांगायचं असेल तर मला तरी वाटतं 50,000 ओव्या किंवा श्लोक लिहावे लागतील सोपं करून सांगण्यासाठी. उदाहरणं निरनिराळी द्यावी लागतील. मनाच्या श्लोकात हेच मनाचं शास्त्र सांगितलेलं आहे. मनाचं आपण म्हणतो ना, मनाचं मंत्र, मनाचं तंत्र. आणि मन यंत्र आहे का, दुर्दैवानं सध्या झालेलं आहे. सध्या मन हे यंत्रासारखंच झालेलं आहे. आपण काय बघणार आहोत, आरती मनोबोधाची. यशवंत नावाचा शिष्य होता आणि हे शिष्य यांच्या काळात होते, रामदासांच्या काळात होते. त्यांनी दिनकर आणि दिनकर प्रताप, समर्थ विश्रामधाम, दास विश्रामधाम अशी पुस्तकं लिहिली, ग्रंथ. तेव्हा जिवंत होते. त्यांनी समर्थांना पाहिलं होतं, समर्थांच्या जीवनाचा शेवट पाहिला होता. आरती मनोबोधाची, मनोबोध शब्द त्यांनी प्रथम वापरला असेल असं मला वाटतं. आरती जसा तो दासबोध म्हणजे दासाला, रामदासाला झालेला बोध किंवा दासाला रामानं केलेला बोध. कारण समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. माझं नाही आहे काही. समर्थ म्हणजे आपले समर्थ कोण, हे रामदास. पण रामदासांचे समर्थ जय जय रघुवीर समर्थ, त्यांचे समर्थ म्हणजे राम. समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. म्हणून समर्थानी म्हणजे रामाने दासाला म्हणजे रामदासाला केलेला उपदेश म्हणजे दासबोध. तर समर्थानी मनाला केलेला उपदेश तो मनोबोध. बोध म्हणजे शिक्षण चांगल्या अर्थी. वेदांचे जे गुह्य, एवढ्या पुस्तकात वेदांचं गुह्य, गुह्य म्हणजे गुपित. गीता रहस्य, वेद रहस्य. गीत आरतीत पाहिलं ना, वेदांचे जे गुह्य. हे कसं शक्य आहे? अरे त्यांच्याच काळात तुकाराम होते. तुकाराम स्पष्ट बोलणारे, वेदांचा तो अर्थ आमासीच ठावा, येरानी वहावा भारमाता. येरानी म्हणजे जे विद्वान आहेत, ज्यांनी गीतेचा अभ्यास केलेला आहे, वेदाचा अभ्यास केलेला आहे, त्रिवेदी चतुर्वेदी इतक्या वेदांवर ज्यांचं प्रभुत्व आहे, त्यांना अर्थ माहीत नाही. कारण जर वेदांचा अर्थ कळला तर अस्पृश्यता आलीच नसती. वेदांचा अर्थ कळला असता तर विषमता आली नसती. हा श्रेष्ठ तो कनिष्ठ विचारच आला नसता. कुठे देश पोचला असता आपला. वेदांचा अर्थ आम्हा संतांना माहीत आहे आणि संतांच्या जीवनात आणि मनात कुठलाही भ्रम नसतो, हे लक्षात ठेवा. येरानी म्हणजे बाकीचे जे विद्वान आहेत ना, त्यांनी माथाभार, इथे डोक्यात वेद आहेत परंतु हातात वेद नाहीत, पायात वेद नाहीत. म्हणजे त्यांचं चालणं, वागणं, बोलणं, जगणं हे वेदानुसार नाही आहे. पण इथे त्यांच्याच काळातले समर्थ रामदास वेदांचे जे गुह्य, शास्त्रांचे जे सार. शास्त्रग्रंथ म्हणजे कसं जगायचं. वेदांनी सूत्र दिली जगण्याची,
कसं जगायचं हे शास्त्रांनी जे स्मृती ग्रंथांनी सांगितलं आणि तसं जगलेल्या माणसांची चरित्र पुराणात सांगितली. म्हणजे आपण हल्ली जे कळणारे जे लोक असतील, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजे भारताची घटना हे वेद आहेत. त्या घटनेचं पिनल कोड, क्रिमिनल कोड आपण म्हणतो ना, पिनल हे जे संहिता आहेत त्या स्मृती ग्रंथ आहेत. असं वाचा नाही तर ही शिक्षा आहे, असं वाचा नाही तर हे शिक्षा आहे, हे सगळी कोड्स आहेत. आणि पुराण म्हणजे काय, केस स्टडी. मग आता एका गोव्यातल्या कोर्टाने जरी निर्णय दिला तरी तो निर्णय कलकत्त्याला सांगितला जाईल. गोव्यातल्या एका कोर्टानं अशाच केसमध्ये हा निर्णय दिलेला आहे, तो निर्णय विचारात घेतला जावा. त्याला केस स्टडी म्हणतात. एक आहे कॉन्स्टिट्यूशन वेद, दुसरे आहेत पिनल कोड्स, कोड म्हणजे स्मृती आचारसंहिता, आणि तिसरे आहेत पुराणं. पुराणं म्हणजे केस स्टडी, इकडची केस तिकडची केस, याचं चरित्र त्याचं चरित्र, याची गोष्ट त्याची गोष्ट. पण आहे वेदच लक्षात ठेवा. वेदांचे जे गुह्य, शास्त्रांचे जे सार, प्राकृत शब्दामाजी केला विस्तार. प्राकृत म्हणजे मराठी. सगळ्या संस्कृतमधून आलेल्या भाषा त्यांना प्राकृत म्हणतात. कर्नाटकात प्राकृत कन्नड, गुजरातमध्ये गुजराती, बंगालमध्ये बांगला, ह्या निरनिराळ्या आहेत. महाराष्ट्रात मराठी ही प्राकृत आहे. संस्कृतमध्ये जे सांगितलं होतं ते अत्यंत सोप्या शब्दात मराठीत आणि किती संक्षेपानं सांगितलं, विस्तार नाही केला. मगाशी मी उदाहरणं गीतेची का दिली, गीता समजावून सांगण्यासाठी 700 श्लोकावर 9000 ओव्या लिहायला लागल्या. आता 9000 ओव्या जुन्या मराठीत असल्यामुळे अलीकडच्या मराठीत सांगण्यासाठी 16000 हा विस्तार आहे. आणि हा विस्तार नाही आहे, हा संक्षेप आहे. संक्षेप म्हणजे काय, एक इन समरी सांगितलेले आहे. म्हणून या मनाच्या श्लोकाचं महत्त्व दासबोधा इतकंच आहे. आज आपल्याला वाचनाला, अभ्यासाला आणि चिंतनाला वेळ नाही आहे, तर दासबोधापेक्षा मनोबोध म्हणजे मनाचे श्लोक जास्त महत्त्वाचे आहेत. सध्या दासनवमीचा उत्सव चालू आहे. आज षष्ठी आहे. काय घडलं होतं, 10 महिने आधी समर्थांनी सांगितलं होतं की माघ वद्य नवमी जाणे आहे परंधामी, केला निश्चय अंतर्यामी ऐसा असे. माघ वद्य नवमी, चैत्र वद्य नवमीला चाफळला गेले होते. रामाचा उत्सव झाला. शुद्ध नवमीपासून चैत्र शुद्ध नवमी, रामनवमी आहे ना, रामाची जयंती आहे. ते चैत्र वद्य नवमी 15 दिवस ते चाफळला राहिले. त्यांनी विचार केला समाजाच्या काय समस्या आहेत, काय करायला पाहिजे. आणि नंतर ते एकदा दार बंद करून रामासमोर उभे राहिले आणि रामाला सांगितलं की मी वयाच्या 8व्या वर्षी मला अनुग्रह पाहिजे म्हणून मारुतीच्या मंदिरात बसलो होतो आणि 3 दिवस 3 रात्री मी काहीही खाल्लं नव्हतं. प्रायोपवेशन म्हणतात. मी मरेन जर तू मला अनुग्रह दिला नाहीस तर. कोणी देत नाही मला, कारण मी वयानं लहान आहे, वय वर्षे 8. अशा वेळेला 3 दिवस ते तसे राहिल्यानंतर मागून पाठीवर कोणीतरी हात ठेवतं, खांद्यावर. मागे वळून बघतो तर एक व्यक्ती असते. ती म्हणते कोणीतरी दोघं पालखीत तुझी वाट बघतायत. मुलगा ना हा 8 वर्षाचा, चल तू. आल्यानंतर पालखीत 2 जण बसले होते. राजघराण्यातले वाटत होते, राजपुत्रासारखे किंवा राजासारखे. एक काळसर निळसर होता आणि दुसरा गोरा होता. काळसर होता तो राम होता, गोरा होता तो लक्ष्मण होता. राम लक्ष्मण दोघंही आले होते. रामानं समर्थ रामदासांना अनुग्रह दिला, रामदास हे नाव दिलं आणि 13 श्रीराम जयराम जय जय राम हा मंत्र दिला आणि कर उपासना. 8व्या वर्षी अनुग्रह, 8व्या वर्षी प्रत्यक्ष रामाकडून अनुग्रह. 8व्या वर्षी आपलं त्यांचं नाव नारायण, आडनाव ठोसर, नारायण ठोसर. ते आता रामदास म्हणले, रामानेच नाव दिलं आणि रामाने मंत्र दिला. आता आणखीन काय करायचं. म्हणून आज्ञेप्रमाणे परमार्थ केला असे मी यथार्थ. 8व्या वर्षी तुम्हाला आज्ञा केली होती की राम नाम, त्याचा मंदिर बांध रामाची, हनुमंताची, तिथे उत्सव सुरू कर. त्या उत्सवाची व्यवस्था, प्रत्येक मंदिराला जमीन दिलेली आहे आणि त्या जमिनीचं उत्पन्न आहे ना ते त्या मंदिरातल्या त्या वर्षाच्या व्यवस्था. आणि शिवाजी महाराजांचे जर हे गुरु होते तर यांनी जी काही मंदिरं बांधली त्या मंदिरांची सगळी व्यवस्था होण्यासाठी त्याला जमिनी गावच्या गावं दिलेले आहेत काही मंदिरांना.
ती कुणाला व्यवस्था लावण्यासाठी. म्हणून राम नामाचा प्रसार कर, हनुमान राम यांची मंदिरं बांध. आणि मुख्य म्हणजे काय की म्हणून समर्थाने 11 मारुतीची मंदिरं बांधलेली आहेत आणि 11 मारुतींचं दर्शन एका दिवसात घेता येतं. कारण कराड, सातारा, कोल्हापूर याच भागात 11 मारुती आहेत. त्यापैकी बऱ्याचशा मारुतीच्या मूर्ती समर्थाने तयार केलेल्या आहेत. मंदिरं त्यावेळेला छोटी होती, काही अजून छोटी आहेत, आता मोठी झालेली आहेत. पण उत्सव तिथे होतात, रामनाम होतं आणि त्या दृष्टीने समाज संघटित होतो. देवळाची घंटा समजा रात्री 11ला वाजली तर त्या भागातल्या सगळ्या हिंदूंनी मंदिरात जमायचं. आणि काय समस्या आहे, अरे त्या आपल्या 2 मुलींना पळवून नेलेलं आहे, काहीतरी केलं पाहिजे. मग लोक घोड्यावरून वगैरे जायचे. म्हणजे घंटा वाजवून मंदिरात जमवायचं ही पद्धत काही दुसऱ्या धर्मियांची नाही आहे, आपण ती केलेली आहे समर्थांच्या काळात. म्हणजे 1608 नंतर, समर्थांचा जन्म 1608 साली आहे, म्हणजे 2008 साली त्यांना 400 वर्ष झाली. त्याच्यानंतर 17 वर्ष, 417 वर्षापूर्वी, फार जुनं नाही आहे हे कथानक. आणि त्याप्रमाणे समर्थांनी अनुग्रह दिला. रामदास निराळ्यात प्रसंगाला लागले आणि 12व्या वर्षी रामदासांनी घर सोडलं, नाशिकच्या रामाकडे गेले, रामाची 12 वर्षे उपासना केली आणि नंतर ते कार्य करण्यासाठी बाहेर पडले. सगळं चरित्र आत्ता सांगण्यात अर्थ नाही आहे, पण एक लक्षात घ्या की त्या काळात त्यांनी वाचन केलं, श्रवण केलं, भ्रमण केलं. 12 वर्ष ते भारतात फिरत होते. अनेक मंदिरांना त्यांनी भेटी दिल्या, तीर्थक्षेत्रांत दर्शन घेतलं त्या देवतेचं. आणि असे दासबोधातले समास आहे की निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या देवांना कोणता नैवेद्य दाखवला जातो. म्हणजे या ठिकाणी वांग्याचं भरीत दाखवलं जातं त्या देवीला, या ठिकाणच्या हनुमंताला उडदाच्या वड्यांची माळ घातली जाते. इकडे किती सगळे रघुराज थक्कीत होऊन पाहे, मना प्रार्थना तुझला एक आहे. त्यांनी स्वतः सांगितले मनाच्या श्लोकात की मनात तुला एकच प्रार्थना आहे की इतकी भक्ती कर, इतकी सेवा कर दुसऱ्यांची, रघुराज थक्कीत, थक्क होऊन राम पात्र, हा काय काम करतो असं थक्क होऊन. आपण सुद्धा बऱ्याच वेळेला बघतो, लगेच आपण काहीतरी कृती केली पाहिजे ना. एक अगदी मुलगा, आता त्याचं नाव मोठा होतो, तबलजी झाला असेल, पण सम्राट संमेलन काल आता सुरू झालेलं आहे किंवा काल संपलं असेल. पण गंमत बघा, मग ही किती, ज्या वेळेला अजय चक्रवर्ती, आता त्यांची मुलगी आणि नातूसुद्धा गाते, कौशिकी वगैरे, तुम्हाला माहीत असेल ती गाणी. तर अजय चक्रवर्तीचं गायन होतं आणि मध्ये तो मुलगा 4 वर्षांचा तबला वाजवायला बसला. त्याचा तबला ऐकत ऐकत लोक इतके गुंग होऊन गेले की तासभर 2 तास तो मुलगा तबला वाजवतोय. आणि काय त्याच्या तबला वाजवण्याचं कौशल्य. शेवटी अजय चक्रवर्तींच्या डोळ्यातून पाणी आलं. ते उठले, पुढे गेले, त्यांनी त्याचे बारके हात आपल्या हातात घेतले. पुरे आता बोटातून रक्त येईल, थक्कीत होऊन पाहे. तेवढे मोठे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबला वादक, पण ह्या थक्क झाले. या मुलाची तयारी, त्याचा रियाज आणि त्याचं सादरीकरण म्हणजे प्रेझेंटेशन पाहून असं ते म्हणतात, एवढं मना तुला प्रार्थना एक आहे, इतकी उपासना कर, घट्ट धरून ठेव रामाला, राम नामाला किंवा कोणत्याही देवाला, की तो देव थक्कवून पाहत राहील आणि म्हणेल अरे बाबा काय किती करतोस उपासना, पुरे झाली, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय पाहिजे ते माग. इतकी उपासना आपण करतो का? करू शकतो. मनाच्या पातळीवर जर विठ्ठलाशी जोडलं गेलं तर काम, संसार सगळं चालू ठेवून आपल्याला विठ्ठल 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 मनात करता येईल. श्वासावर विठ्ठल विठ्ठल म्हणता येईल, नक्की येईल. इतकं सोपं आहे ते. हीच युक्तीच्या 4 ही युक्ती सांगितली. पुढे काय सांगितलेलं आहे? प्राकृत शब्दामध्ये केला विस्तार. सूत्र, एक वेदातलं सूत्र म्हणजे एक ओवी असते, एक ओळ असते, त्या ओळीचा विस्तार करून दासबोधात सांगितला. त्या दासबोधाचं सार ह्याच्यात सांगितलं. म्हणून वेदांचे जे गुह्य, शास्त्रांचे जे सार, विस्तार कुठे केला? दासबोधात. सार कुठे सांगितलं? मनाच्या श्लोकात. कर्म, उपासना, ज्ञान गंभीर. कर्म, उपासना आणि ज्ञान हेच 3 रोग आहे, हे 3 योग आहे. गीतेत हेच 3 योग सांगितलेले आहेत. कर्म हाताने करायचं, ज्ञान डोक्याने मिळवायचं, उपासना हृदयाने करायची, भक्ती, आणि हे केल्यानंतर ध्यान हा 4था मार्ग सांगितला. पण गंभीर, वरवर नाही. पुस्तक तुम्हाला वाटेल छोटं आहे म्हणून फालतू नाही आहे, याच्यात अनावश्यक असं काही नाही आहे. मागे तुम्हाला मी सांगितलं होतं की उपनिषद वाचा,
उपनिषदांचं उपनिषद गीता वाचूया, पण नाहीतर हे मन उपनिषद, ऋषींनी उपनिषद लिहिली. तसं हे ऋषीच होते की रामदास स्वामी, त्यांनी हे लिहिलेलं उपनिषद आहे. खिशात ठेवा. आपल्याला जर मिळालं 5 दिवसात, नाहीतर मिळतात हे 4-5 रुपयाला पुस्तकं मिळतात, आणि अर्थ असलेलं पुस्तक 10 रुपयाला मिळतं. इतका आपण खर्च करतो, काही हरकत नाही आहे. एक प्रयोगही करायला हरकत नाही आहे. मागवायचे पुस्तकं तिथे ठेवायचे. तुम्हाला पाहिजे असेल तिथे आम्ही मूल्य सांगणार नाही, तुम्हाला काय पाहिजे ते पेटीत टाका. आमचा अनुभव फार चांगला आहे. 5 रुपयाचं पुस्तक मी घेतो, त्याच्यावर 5 दिवस मी प्रवचनं ऐकलेली आहेत, त्याचं महात्म्य मला कळलेलं आहे. अशा वेळेला 5 रुपयाचं पुस्तक उचलल्यानंतर गोयकार तरी 5 रुपये टाकणार नाही, 10 रुपये टाकेल, 50 रुपये टाकेल, 100 रुपये टाकेल. अनुभव आहे आमचा. म्हणून लक्ष, आणि त्याला समाधान आहे की हे पुस्तक मला खैरात म्हणून मिळालेलं नाही आहे, फुकट मिळालेलं नाही आहे. आय हॅव पेड फॉर इट. तो ते पुस्तक वाचेल. प्रयोग करायला हरकत नाही. 50 पुस्तक आपल्याला सहज मिळू शकतील या 5 दिवसात. आपल्या बुक स्टॉलमध्येच मिळतील, ॲमेझॉनवर तर मिळतीलच. पण बघूया आधी, विचार करूया. कर्म, उपासना, ज्ञान गंभीर. गंभीर म्हणजे डेप्थ आहे, हलकं नाही आहे हे पुस्तक, डेप्थ आहे त्याला. ज्याच्या मनन मात्र करा. मी तुम्हाला करून सांगतो, आमच्या घरी मनाच्या श्लोकाची एवढी पुस्तकं आहेत. अनंतराव आठवले नावाचे पुण्याच्या आयुर्वेद कॉलेजचे प्रिन्सिपल, दासगणू महाराज ज्यांनी गजानन विजयसारखे ग्रंथ लिहिले, त्यांचे शिष्य, आणि नंतर वरदानंद भारती म्हणून त्यांनी संन्यास घेतला आणि उत्तर काशी म्हणून जो भाग आहे तिथे आश्रम स्थापन केला. आणि एका श्रावण शुद्ध द्वादशीला, मी कदाचित तिथी चुकत असेन, पण सांगून की दार उघडायचं नाही 3 दिवस, आणि नंतर मी ज्या स्थितीत असेन त्या स्थितीत मला या समोर जी गंगा आहे, ऋषिकेशला हा आश्रम आहे, तर तिथे तुम्ही मला सोडून द्या जलसमाधी. हे लोक म्हणाले की यांच्या ह्याच्यात अजून उष्णता आहे, पण त्यांनी सांगितलेलं आहे 3 दिवस मी दार उपासना करणार आहे. 3 दिवसानंतर माझं शरीर जसं असेल तसं तुम्ही एक लाकडाचा असा तराफा तयार केला, त्याला खाली 4 मडकी लावा उलटी, म्हणजे तो तरंगेल आणि नंतर तो वाहत जाईल. एखादा दगड आला, एखादा भोवरा आला मध्ये फिरेल आणि तळाशी जाईल. मग मासे काय खातील, ते काय त्याचं होईल ते बघू नका. हजारो लोक जमले होते. हे मी फार पूर्वीची गोष्ट सांगत नाही आहे, ही साधारणतः 30 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. त्यांचं चरित्र वाचा तुम्ही गुगलवर, तुम्हाला वरदानंद भारती, अनंतराव आठवले, हे खूप सांगता येण्यासारखं आहे. हजारो लोक त्या गंगेच्या दोन्ही तीराला जमलेले आहेत आणि यांना जलसमाधी दिलेली आहे. काय तेजस्वी मरण आहे. हे का सांगतोय तुम्हाला, या लोकांनी मनन केलं ग्रंथाचं, ते कीर्तनकार होते. त्यांचं आवडतं पुस्तक म्हणजे याच्याहीपेक्षा लहान, ह्याच्यात अर्थ आहे म्हणून जरा मोठं झालं तरीसुद्धा हे खिशात मावतंच की हो, पर्समध्ये मावतं. आणि हे किंमत याची ज्या 10 रुपये असेल, जास्ती 10 रुपये किंमत आहे. त्याच्यात किती गोष्टी आहेत, मनाचे श्लोक आहेत, करुणाष्टक आहेत, अर्थ दिलेला आहे, रामदासांचं चरित्र आहे, फोटो आहे रामदासांचा, रामाचा, आणि इतकं करून अर्थ आहे, अवघड शब्दांचे अर्थ आहेत. खूप चांगलं पुस्तक आहे, मिळतं हे बाजारात. विशेष लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो ते. तर त्या अनंतराव आठवलेंनी काय करायचं, कीर्तनाला जायचं. कीर्तनाला गेल्यानंतर एक पुस्तक मनाच्या श्लोकातून येतं. मी सुद्धा हा प्रयोग त्यांचं वाचून केला, तुम्हाला सांगतो. खूप चाललो आम्ही त्या काळात, कारण चालताना कोणीही तुमच्याबरोबर गोव्यात तरी येत नाही, फिरायला जातील. मी चालणं म्हणजे 7 किलोमीटर चालत मी माझ्या घरापासून कॉलेजला जायचो, ज्या आल्टीनाला होतं परवरीला, आपल्या पणजीला चालत जायचो, कोणीही बरोबर यायचं नाही. मनाच्या श्लोकांचं पुस्तक खिशात. आज एक श्लोक वाचला, पहिल्यापासून सुरुवात करायची आणि तुम्हाला 200 म्हणजे 7 महिन्यात ते संपायचं, बाजूला ठेवायचं. आवडलेले श्लोक अंडरलाईन करायचे. दुसऱ्या वेळेला निराळा श्लोक आवडतो. ते म्हणाले, जवळजवळ 40 वर्ष मी प्रवचनं करत होतो. 40 वर्षात कितीतरी मनाच्या श्लोकांची पुस्तकं. मी प्रवचनावरून आल्यानंतर खूण केलेलं पुस्तक, खण म्हणतो ना, टेबलाचा खण, ड्रॉवरमध्ये टाकायचं. अशी 50-100 पुस्तकं झाली होती. मी ती काढली आणि म्हणाले आता बघूया तरी. प्रत्येक वेळेला त्यांना निराळा श्लोक आवडलेला होता. ते म्हणाले 40-50 श्लोकात जर अंडरलाईन केलेले श्लोक बघितले तर जवळजवळ सर्व मनाचे श्लोक अंडरलाईन केलेले होते. कारण प्रसंग निराळा होता, माझ्यात बदल होत होते, माझं चिंतन जरा मॅच्युअर होत होतं.
आजूबाजूची परिस्थिती बदलत होती. मनाचे श्लोक का एवढा अर्थ विचार घेऊन आरतीचं आता 2च कडव्यांची आरती आहे. ज्याच्या मनन मात्रे आत्मा गोचर, गोचर म्हणजे प्रत्यक्ष दिसेल, आत्मज्ञान होईल आणि हे होईल. आत्मज्ञान शब्द आपण क्वचित वापरतो. मी कोण आहे याचं ज्ञान, मी कसा आहे, दिसतो कसा हे दाखवायला आरसा आहे. मी आतून कसा आहे, पॅथॉलॉजीचा रिपोर्ट, ब्लड ग्रुप वगैरे सगळं मला कळेल. पण मी कसं आहे हे सगळं गेल्यानंतर जो उरतो तो मी कसा आहे, मी कसा व्हायला पाहिजे, माझ्यात सुधारण्यासाठी मी काय केलं पाहिजे, हे सगळ्या छोट्या पुस्तकात सांगितले हो. हे मी मला प्रोग्राम गाईड म्हणून जर निवडलं तर ह्यातल्या ज्या निवडक ओव्या आहेत ही 3 पुस्तकं आपण लिहिलेली आहेत. रे मना भाग 1, भाग 2 आणि भाग 3. आता हे जे आहे ना खूप अर्थ आहे त्याच्या. इथे राम मागे आहे आणि हे गुहेत शिरतायत आणि गुहेत प्रकाश येतोय त्या भागातून. हे पहिला भाग आहे. दुसरा जो भाग आहे त्याच्यावर आता रामाची गरजच नाही आहे. आत्माराम माझ्या आत आहे ह्याची मला जाणीव झालेली आहे. आणि मग मी काय गुहेत हे करून ज्ञान मिळवून मी गुहेच्या बाहेर प्रसार करण्यासाठी पडतोय. आणि तिसऱ्या भागावर आता रामाची गरज नाही आहे, आता मला माझ्या देहाची गरज नाही, फक्त जपमाळ आणि त्यांनी होणारा नाम एवढंच पुरेसं आहे. हा तिसरा भाग आहे. ह्याच्यात सर्व श्लोक आहेत. सर्व श्लोकातले जे महत्त्वाचे आहेत त्याचे वाचले तरी तुम्हाला सगळ्या मनाच्या श्लोकाचं सार कळेल. आपण वाचूया, 5 मिनटं लागतात ते वाचायला. दुसरं कडवं या आरतीचं काय बघा. जयदेव जयदेव जय मनोबोधा पंचप्राणे आरती तुझं स्वात्मशुद्धा. अवघड वाटेल शब्द की तू इतका शुद्ध आहेस की तुझ्या वाचनानं मननानं, नुसतं पठनानं नाही, पाठ नाही करायचे, वाचनानं मननानं चिंतनानं आत्मज्ञान होतं. आत्मा गोचर म्हणजे प्रत्यक्ष आत्मा दिसतो. तू स्वात्मशुद्ध आहेस. जसं जसं ज्ञानेश्वरीतले वगैरे सुद्धा शब्द आहेत ना, ओम नमोजी आद्या म्हणतात ना, स्वसंवेद्या. आत्मा जो आहे तो स्वतःचं ज्ञान करून देतो. आत्मज्ञानासाठी ट्युशन कोचिंग असं काही नाही आहे. आत्मज्ञान हा आत्म्याचा अनुभव आहे. म्हणून पुढे सांगितलेलं आहे 205 श्लोक हे जाणं. 205 म्हणजे 205 श्लोक आहेत. श्रवणे अर्थे म्हणजे श्रवण करा, अर्थ करा, भाव निर्माण करा. साधक पावती हे खूण. शेवटचा श्लोक मी तुम्हाला सांगतो आणि पहिला श्लोक सांगतो म्हणजे तुम्हाला मनाच्या श्लोकाचा प्रवास कुठून सुरू होतो आणि कुठे संपतो हे कळेल. श्रवणे अर्थे साधक पावती हे कोण. परमार्थासी सुलभ मार्ग हा पूर्ण. परमार्थाचा हा पूर्ण मार्ग आहे. मार्ग म्हणजे प्रोग्राम, पूर्ण प्रोग्राम आहे त्यात. आणि आपण बघू ना त्यावेळेला तुम्हाला कळेल. यशवंत हा नाव त्याचा शिष्य, सद्गुरू दासाचा प्राण. सद्गुरू दास माझ्यावर प्रेम करायचे आणि माझे तर ते प्राणच होते. आणि जयदेव जयदेव जय मनोबोधा पंचप्राणे आरती, 5ही प्राणांनी आरती करतो तुझं स्वात्मशुद्ध. स्व आत्म शुद्ध, तू पूर्णपणे शुद्ध आहेस. पूर्णपणे शुद्ध असा ग्रंथ आहे. या ग्रंथाचे 205 श्लोक आहेत. पहिला श्लोक हा नमनाचा आहे. आपल्यापैकी अनेकांना तो पाठ असतो. फक्त मी तुम्हाला गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मुळारंभ आरंभ जो निर्गुणाचा. हे 2 ओळीत गणेशाचं वर्णन केलं. इतक्या कमी शब्दात गणेशाचं एवढं पूर्ण वर्णन दुसरीकडे केलं. इथे गणपतीचे कान पोट वगैरे काही वर्णन केलेलं नाही आहे. गणाधीश, सगळ्या गणांचा धीश स्वामी आणि गुणांचा स्वामी गुणेश. गणेश आणि गणाधीश दोन्ही आहेस. तू गणेश आहेस आणि गुणेश आहेस, हे पहिलं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय सांगितलं. मूळ आरंभ, मुळाचा आरंभ आणि निर्गुणाचाही तू आरंभ आहेस. निर्गुणाचा आरंभ काय. परवा सहज तुम्हाला सांगितलं की अशी एक अवस्था असते की ज्याला 5वी अवस्था म्हणतात. 4 अवस्था आपल्याला माहीत आहेत. एक आहे जागृत अवस्था, आपण आत्ता सगळेजण जागे आहोत. नंतर स्वप्नावस्था म्हणजे अर्धी झोप आहे, अर्ध जागा आहे. नंतर गाढ झोप, निद्रावस्था, गाढ निद्रा, त्याला सुषुप्ती म्हणतात. आणि 4थी समाधी अवस्था. सुषुप्तीत काही निगेटिव्हिटी जर असेल, समाधी पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे. 5वी अवस्था कुठली. महाराज नेहमी म्हणतात हे जे सगळे ऋषी मुनी ते 4थ्या अवस्थेपर्यंत पोचतात, समाधीपर्यंत.
पण आम्हा संतांची 5वी अवस्था असते. 5वी अवस्था म्हणजे समाधी. जे ऋषी मुनी समाधी झाले आणि नंतर त्यांना कामं आहेत, शिकवायचं आहे, त्यांची समाधी उतरते. आमची समाधी कायम जीवनात चालू असते. समाधी 4थी अवस्था आहे. त्या 4थ्या अवस्थेचा व्यवहार, ती 4थी अवस्था आम्ही जगून दाखवतो. ती 5वी अवस्था आहे. आम्हा संतांची अखंड 5वी अवस्था ती या पुस्तकाच्या वाचनातून मिळेल. नंतर पुढे काय, मूळारंभ आरंभ तो नमू शारदा, मूळ चत्वार वाचा. 4 ज्या वाणीच्या पायऱ्या आहेत आपण बघितल्या अनेकदा, की इथे परा आहे, अगदी पलीकडची, माझ्या हातातच नाही आहे ही वाणी, एकदम उत्स्फूर्तपणे प्रकट होते. मी कविता करतो, चित्र काढतो, नृत्य करतो, एखादी चांगली खेळी करतो, नाटकातला एखादा रोल करतो. ही बघा, ज्यानी ज्यानी नटसम्राट नाटक केलं, तुम्ही मुद्दामून गुगलमध्ये बघा, नटसम्राट नाटकाचे प्रयोग किती झाले आणि नटसम्राट किती झाले. अरे 10-15 प्रयोगानंतर ते डॉक्टरकडे जातात. ते संवाद मी बोलायला लागल्यानंतर मला टेन्शन आल्यासारखं वाटतं. डॉक्टर सांगतात नटसम्राटाचा रोल सोडा. मग दुसरा नटसम्राट, अगदी राजा गोसावी हा विनोदी नट झालेला आहे, यशवंत दत्त झालेला आहे, नंतर नाना पाटेकर झालेला आहे सिनेमात. किती तुम्हाला सांगू, सुरुवात केली त्या भट त्यांनी, नंतर मग श्रीराम लागू, किती नटसम्राट झाले. कारण त्या नटसम्राटाची स्वगत, त्याचे संवाद, त्याचं कथानक जीवनाशी एवढं घट्ट जोडलेलं आहे की ती व्यक्ती तो अनुभव जगायला लागते. आणि तो अनुभव काय, अरे अत्यंत चांगला काळ असताना मोठ्या मोठ्या घरात राहिलेला, शेवटी म्हणतो कोणी घर देईल का घर, कोणी घर देईल का घर. या वादळाला घर पाहिजे. अजूनही मी वादळीच आहे, मी काही साधा माणूस नाही आहे, मोठा व्यक्तिमत्व आहे, पण मला घर पाहिजे. कारण त्यांना घरातून मुलांनीच काढून टाकलेलं आहे बाहेर. ही सगळी शोकांतिका आहे आणि त्याचं ताण मनावर येतो. म्हणून इथे काय सांगितलेलं आहे की नमू शारदा मूळ चत्वार वाचा. हे सगळे नटसम्राट सुरुवातीला काम करत असतात, सगळे चांगले नट आहेत आणि पुढे नटसम्राट नाभीपासून संवाद म्हणायला लागतो. आणि त्यावेळेला इतका अप्रतिम अभिनय होतो, लोकांना वाटतं की अरे हे नाटक नव्हतंच, हे आपलं जीवनसुद्धा होतं. आपण एवढे मोठे नाही आहोत, पण म्हातारपणी आपली अशी अवस्था होऊ शकते. घर द्याल का घर. मग हा पहिला, ही वाणी. दुसरी पश्यंती झाली, ह्याच्यातली हृदयातली. तिसरी मध्यमा वाणी, 4थी वैखरी वाणी. याचं जे मूळ आहे, म्हणजे या परावाणीचंही मूळ आहे ती शारदा आहे. तुम्हाला मागे एक गोष्ट सांगितली होती, परत परत तुम्हाला अनुभव सांगावं असं वाटतो, कारण त्याच्याशिवाय दुसरं कळणारच नाही. उदाहरण, विवेकानंदांना तो मुलगा विचारतो की तुम्ही तुमच्या गुरुबद्दल आम्हाला सांगितलं, पण तुमच्या गुरुला गुरु होता का. होता म्हणाले. मग त्यांच्या तुमच्या गुरुच्या गुरुला गुरु होता का. होता म्हणाले. मग गुरुच्या गुरुच्या गुरुला पहिला गुरु कोण की ज्याला गुरु नव्हता, हा प्रश्न विचारलेला आहे. हू वॉज दॅट फर्स्ट गुरु हू हॅड नो गुरु. म्हणाले मीही याचा विचार केला नव्हता. अशा वेळेला मी त्याला सांगितलं, अरे लक्षात दे, तूच तो गुरु. तो म्हणतो माझं वय 10-12 आणि पहिला गुरु मी. हो म्हणाले, यू आर दॅट गुरु हू डझंट रिक्वायर एनी गुरु. त्याला गुरुची गरजच नाही आहे. आता माझ्या प्रश्नानं उत्तर, किती माणसं होती. 500 माणसं ऐकायला होती. तूच मला हा प्रश्न का विचारला. 499 माणसांना हा प्रश्न विचारावासा वाटला नाही. का विचारला. जस्ट लाईक दॅट. मला विचारावासा वाटला म्हणून. बरोबर. आता सांग की मला विचारावासा वाटला, शो मी दॅट मी और आय फेल्ट लाईक आस्किंग दॅट क्वेश्चन. शो मी दॅट आय इन यू. तो म्हणतो आय, अरे धिस इज युअर हार्ट, चेस्ट, छाती आहे. आय कुठे. आय. तो म्हणतो नाही रे, हे डोकं आहे तुझं, आय दाखव. मग सगळ्या शरीराकडे, दिस इज युअर बॉडी, आय दाखव. हो, हाऊ कॅन आय शो यू दॅट आय. आता मग प्रश्न विचारतात ते लक्षात ठेव. अखंड 5वी अवस्था काय. नमो शारदा मूळ चत्वार वाचा. म्हणजे परेचंही मूळ शारदा आहे, निर्गुणाचं मूळ गणेश आहे. या 2 ओळीवर प्रबंध लिहिता येईल, PhD करता येईल. एवढ्या 2 ओळी आहेत त्या. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा हा पहिला श्लोक. बरोबर. आता इथे तुम्हाला मी सांगत होतो
की त्यांना हा संवाद संपला कसा? तो प्रश्न कुणी विचारला? बरं मी तुला दाखवता येत नाही, आता मी तुला प्रश्न ओठानं विचारला का? नाही म्हणला, ओठातून तो बाहेर आला. प्रश्न दाताने विचारला का? नो, विथ द हेल्प ऑफ टीथ आय आस्क्ड यू दॅट क्वेश्चन. प्रश्न जिभेनं विचारला का? नो, विथ द हेल्प ऑफ टंग ऑल्सो आय आस्क्ड यू दॅट क्वेश्चन. कंठानं विचारला का? हू आस्क्ड दॅट क्वेश्चन टू मी? कुणी विचारला? तो घाबरला आणि शेवटी म्हणतो माय ब्रेन आस्क्ड मी, फोर्स मी टू आस्क और इन्स्पायर्ड मी टू आस्क. आता विवेकानंद विचारतात शेवटचा प्रश्न. बाकीच्या 499 लोकांना ब्रेन नव्हते. तू म्हणतोस माय ब्रेन फोर्स मी और इन्स्पायर्ड मी टू आस्क दिस क्वेश्चन टू यू. बाकीच्यांना ब्रेन नव्हते. आता तो विचार करून जे सांगतो, विवेकानंद म्हणाले नम्र पाहिलं, माझं उत्तर बरोबर होतं, यू आर दॅट गुरु. तो काय म्हणाला की ब्रेनच्या पलीकडे असलेली कोणती तरी शक्ती, त्या शक्तीनं मला स्पर्श केला, टच्ड माय ब्रेन टू आस्क यू दिस क्वेश्चन, इन्स्पायर्ड माय ब्रेन. ब्रेनच्या पलीकडची शक्ती आहे ती शक्ती, तो पहिला गुरु आहे. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, ही ती शारदा आहे. मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, हे आहे ते, हा पहिला गुरु आहे. हे लक्षात ठेवा की जो सगळ्यांच्या बुद्धीला चालना देतो आणि बुद्धी निरनिराळे निर्णय घेते. मनाच्या श्लोकात बुद्धी हा शब्द सगळ्यात महत्त्वाचा आहे. मनापासून आरंभ होतो, बुद्धीपाशी संपतो, मध्ये सगळे मनाचे श्लोक आहेत. हा पहिला श्लोक झाला. गमू पंथ, गमू म्हणजे जायला लागूया किंवा समजून घेऊया. समजून घेणं, आपण म्हणतो ना की गती नाही आहे मला मॅथमॅटिक्समध्ये, मला समजत नाही मॅथमॅटिक्स लोक म्हणतात. म्हणून गमू म्हणजे जाणे, गमन करणे, आणि गमणे म्हणजे मला समजून घेऊया. अनंत राघवाचा पंथ आहे, राघवाचा अनंत पंथ आहे. अनंत राघव आहे आणि राघवाकडे जाण्याचा पंथही अनंत आहे. 1-2 दिवसात होणार नाही आहे तो, पण अनंत म्हणजे इथेही आहे आणि तिथेही आहे. अनंत म्हणजे एक क्षणाचा काही भाग, आणि अनंत म्हणजे कोट्यवधी वर्ष. अनंतची ती व्याख्याच आहे. अनंतता इज हिअर आणि अनंतता इज देअर, म्हणजे बियॉन्ड माय इमॅजिनेशन. तिकडे सुद्धा अनंतता आहे. इतकं कशाला? तुम्हाला मी सहज गंमत म्हणून तुम्हाला सांगतो की ज्यावेळेला मी अनंततेचा विचार करतो त्यावेळेला अनंततेचं जर वर्तुळ असेल तर त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू सेंटर माझ्यातून जातो, याच्यातून जातो, त्याच्यातून जातो, या खांबातून जातो, कारण ती अनंतताच आहे. मी 4 सेंटीमीटरचं काढलं तर मला केंद्र दाखवता येतं, पण विश्वाच्याही पलीकडे हे केंद्र आहे, सर्कल आहे. त्या सर्कलचं केंद्र कुठे आहे? म्हणून प्रत्येकाने समजलं पाहिजे माझ्यात ती शक्ती आहे, माझ्यात ते ज्ञान आहे, माझ्यात ते चैतन्य आहे, माझ्यातच तो आत्मा आहे, आनंद आहे, आत्मानंद. याच्या शोधाला निघूया. मग ते म्हणतात, आता पुढच्या श्लोकची पहिली ओळ आहे, मना सज्जना भक्तिपंथेची जावे. गमू पंथ, पंथ म्हणजे पथ, मार्ग. इंग्लिशमधला पाथ हा शब्द आहे, पाथ हा पथवरून आलेला आहे. पथ म्हणजे पंथ, भक्ती. गमू पंथ अनंत या राघवाचा. मग कुठल्या मार्गाने जाऊ? भक्तिपंथेची जावे. 4 मार्ग आत्ताच सांगितले, ज्ञान, कर्म, भक्ती, ध्यान. ज्ञान करायला योग्यता लागते, आपल्याला काही कळणार आहे हे उपनिषदातल्या वगैरे गोष्टी नाही कळणार. कर्म करायला शक्ती लागते, आपल्याकडे तेवढी शक्ती आहे का? आपण आपल्यापुरते कर्म करतो, दुसऱ्यासाठी कर्म करणं त्याला निराळी शक्ती लागते, हा एक भाग निराळा. त्याच्यानंतर ध्यान करायला कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, अवघड आहे ते. मग सोपं काय? भक्ती. भक्ती म्हणजे काय नाही, बस आणि पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल म्हणत बस. तू केव्हा भक्तीच्या प्रांतात प्रवेश करशील हे तुला कळणारे नाही. सर्वांना भक्तीचा अधिकार आहे आणि भक्ती इतकं सोपं काही नाही. भक्ती स्वतःला डिफाईन करत जाते, स्वतःला प्युअर करत जाते. तू सुरुवात तरी कर ना, सुरुवात कर. श्रीराम जय राम जय जय राम. नाही मला गणपती आवडतो, गणपती गणपती. नाही त्याचं नाव गणेश, मग गणेश गणेश काही म्हण, सुरुवात तरी कर. केल्याने होतं आहे रे, आधी केलेची पाहिजे. आम्ही केलेची पाहिजे, आधी करतच नाही. आणि केल्याने होतं आहे, केलं मात्र करायला पाहिजे. हे करायला पाहिजे. केव्हा करणार आहात? किती दिवस आपण हे विचार ऐकतोय, किती वर्ष ऐकतोय. केल्याने होतं आहे रे, आता करणारच. आणि मग बघा कशी तुमची प्रगती, म्हणजे आतूनच आपल्याला मार्गदर्शन मिळतं. म्हणून मना सज्जना भक्तिपंथेची जावे, एवढंच आता लक्षात ठेवा. मग शेवटी हा झाला मार्ग, ठरलं भक्तिपंथ.
कुठे पोचायचं आहे, मार्ग झाला, पोचायचं आहे रामाकडे, पोचायचं आहे. राम अनंत आहे, त्याच्याकडे जाण्याचा मार्गही अनंत आहे. वारकरी काय म्हणतो, पाऊले चालते पंढरीची वाट. म्हणजे पंढरीची वाट किती आहे? पंढरपूरपर्यंत 100-200 किलोमीटर माझ्या घरापासून, आणि तिथे पांडुरंगाची मूर्ती आणखीन 5 किलोमीटर. 205 नाही आहे, अनंत आहे ती वाट. आणि त्या वाटेवर मी चालत असताना जरी मेलो तरी तिथे मला पांडुरंग भेटतो. ही अनंततेची व्याख्या आहे. गमूपंथ अनंत या राघवाचा. अनंत असल्यामुळे कुठेही मला राम दिसला पाहिजे, इथे तिथे 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 दिसलाच पाहिजे. आणि मग शेवटी मनाची शते ऐकता दोष जाती, हा शेवटचा श्लोक आहे. मतिमंद, आपल्याला मतिमंद म्हणलेलं आहे. मतिमंद म्हणजे बुद्धिमंद असलेले, निर्बुद्ध नाही, फार अज्ञानी म्हणा त्याने. मतिमंद ते साधना योग्य होते. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, हे मुक्काम आहे आपला. ज्ञान वैराग्य सामर्थ्य म्हणजे राम हो. रामासारखं ज्ञान, आपण योग वासिष्ठ आहे ना, ते रामाच्या माध्यमातून आलेलं ज्ञान आहे. फार मोठं ज्ञान आहे ते. त्याच्यानंतर राम ज्ञान कर्म आणि मुख्य म्हणजे श्रेष्ठत्व आहे, त्याग आहे रामासारखा. रामासारखा त्याग नाही. म्हणून चढे ज्ञान वैराग्य, राज्य सोडून दिलेलं आहे. सामर्थ्य, वानरांच्या मदतीने रावणासारख्या महाबलाढ्य राक्षसाचा संहार केलेला आहे. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी म्हणे दास. शेवटी सांगतो दास म्हणे विश्वासता मुक्तिभोगी. मी सांगतोय त्याच्यावर विश्वास ठेवा. उरलेले 4 दिवस आपण ऐकणार आहोत, निवडकच ऐकणार आहोत. काय? त्याच्यावर विश्वास ठेवा ना तुम्ही. म्हणे दास विश्वासता मुक्तिभोगी. मेल्यानंतर मुक्ती नाही, मुक्तीचा भोग घ्यायचा आहे, मुक्तीचा उपभोग घ्यायचा आहे. तुकाराम स्पष्ट म्हणतात, मुक्ती कांता परिणली. मुक्तीशी मी लग्न केलं आणि मुक्तीबरोबर संसार केला. ह्याला जीवनमुक्ती म्हणतात. आणि जीवनमुक्तीसाठी आपल्याला ज्ञान पाहिजे. मी फक्त 10 ओळी मनाच्या श्लोकातल्या वाचून दाखवतो आणि थांबतो. या 10 ओळी म्हणजे काय आहे? समर्थांना एखादा विचार स्पष्ट करायचा आहे तर ही ओळ शेवटी आलेले ते 5 किंवा 10 श्लोक लिहितात. आता तुम्हाला पहिल्यांदाच बघा, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, 28 ते 10 श्लोक आहे. नुपेक्ष, तुम्ही रामाला शरण जा, रामाचे दास बना. राम कधीही तुमची उपेक्षा करणार नाही, काही ना काहीतरी तुमची व्यवस्था करेलच करेल. हे पहिली ओळ. 10 श्लोक आहेत. त्याच्यानंतर मना सज्जना राघवी वस्ती कीजे. रामाचाच राहणार. जयाने सदा वास नामात केला, तसा जयाने सदा वास रामात केला. रामा जिथे जातो तिथे तूच आहेस, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून काय सांगितलं की मना सज्जना, हे 5 श्लोक आहेत, 38 ते 42. हे 5 श्लोक आहेत. मना सज्जना राघवी वस्ती कीजे. माझा पत्ता काय? राम. मी राहतो कुठे? रामात. माझ्या गावाचं नाव काय? राम. हे असं राममय झालं पाहिजे, रामाचा ध्यास लागला पाहिजे. तिसरं जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. 10 श्लोक आहेत. सर्वोत्तमाचा दास म्हणजे हा रामदास. हे आत्मचरित्र सांगितलं. 10 श्लोक आहेत, अप्रतिम आहे. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. पुढे काय? प्रभाते मनी रामचिंतित जावा. हे 10 श्लोक आहेत आणि सुरुवातीला प्रभाते मनी रामचिंतित जावा. आपण पुढचा विचार, पहिली श्लोक ओळ आहे, बाकीच्या ठिकाणी प्रभाते मनी रामचिंतित जावा. ही शेवटची 11 ओळी आहेत, म्हणजे 11 श्लोक आहेत. मनाच्या श्लोकात 11 श्लोक. त्या 11 श्लोकात ते जोराने सांगतायत, जोर देऊन सांगतायत प्रभाते मनी रामचिंतित जावा. आणि प्रभात म्हणजे जरा लवकर उठायला शिकूया आणि उठल्यानंतर बाकीच्या पद्धतीने हे करण्यापेक्षा जरा रामाचं चिंतन करूया. नाही, उठल्या उठल्या मला स्वयंपाक करावाच लागतो, ठीक आहे, चिंतन करत स्वयंपाकाला सुरुवात करूया. आपण तिकडे ते हे लावतो, मोबाईल लावतो, कालची सिरियल जी चुकलेली असते ती बघता बघता अरे सिरियलपासूनच दिवस सुरू करतो. मग ती विचित्र होतं ते. नंतर तुटे वाद संवाद तो हितकारी. हे किती महत्त्व आहे. तुटे वाद, किती वाद घालतो आपण. संवाद साधा. आणि जिथे संवाद साधता येत नसेल ते स्थान सोडून जावे, तिथे राहूच नका तुम्ही. आणि मग लक्षात ठेवा, तुटे वाद, वाद तुटला पाहिजे, संवाद साधला पाहिजे. 5 श्लोक सांगितले.
एकंदर 20 ओळी बघा तुम्ही, 5 श्लोक. त्याच्यानंतर नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी, मग अशी रामदासाभिमानी. आता देवभक्ताभिमानी, इथे रामाचा दास आहे, इथे तुम्ही कोणत्याही देवाचे भक्त व्हा, देव तुम्हाला सोडणार नाही, तुम्हाला मदतच करेल. हे आणखीन 10 श्लोक आहे. म्हणजे एकंदर 21 श्लोक झाले नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी किंवा दासाभिमानी. 21 श्लोक सांगितले त्याच्यात या पुस्तकात. म्हणजे मनाच्या श्लोकात किती महत्त्वाचे आहेत ते. त्याच्यानंतर जुने, हे जरा ज्ञान पाहिजे ना थोडंसं. मग जुने ठेवणे म्हणजे आत्मा, सगळ्यात जुनं ठेवणं आहे. हे ठेवणं आहे का नाही 2 वर्षात फाटणार आहे, हे आहे का नाही ते जुनं होईल किंवा हे करावं लागेल. ठेवणं काय, घर 200-250 वर्षात घर पडून जाईल. जुने ठेवणे सगळ्यात जुनं असेल तर आत्मा आहे. जुने ठेवणे कळत नाही, कारण मीपणे आकळेना हा अहंकार आहे, तो मध्ये आड येतो. म्हणून तुम्हाला जर सतत अखंडित भेटी रघुराजयोगू, रामाची अखंड भेट पाहिजे, इतकंच नाही तर रामयोग रघुराजयोगू. काय सांगितलं, मना सांडेरे मीपणाचा वियोगू. हा वियोग मी आणि राम याच्यात वियोग काय, मीपणामुळे, अहंकारामुळे, इगोमुळे, तो तुम्ही घालवा आणि मग बघा काय होतं ते. जुने ठेवणे मीपणे आकळेना, त्या मीपणावर सगळ्या संतांनी आघात केलेला आहे. पुढे मना संत अनंत शोधून पाहे. हे किती श्लोक आहेत, 146 ते 50, 5 श्लोक आहेत. मना संत अनंत शोधून पाहे. संत हे अनंत का असतात, शोधून पहा, अनेकदा आलेलं आहे. आपण म्हणतो जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. शोधून पाहे म्हणजे विचार कर, चिंतन कर, हे लक्षात ठेवा. इथे काय सांगितलेलं आहे की मना संत अनंत शोधून पाहे. एक तुम्हाला सांगतो, भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, मनाच्या श्लोकातली ओळ आहे. भय इथले संपत नाही. आपण गाणं ऐकतो ना, भय इथले संपत नाही. भय आहेच, हे संपलं, ही परीक्षा संपली, आता ॲडमिशन एंट्रन्स, मग ते सतत भय भय भय. मग भयातीत तो संत आनंद पाहे. संताची व्याख्या आहे की त्याला भय कधी वाटतच नाही. महाराज म्हणतात ना, काळजी, भय, भीती माझ्या कुंडलीतच, माझ्या नक्षत्रातच हे ग्रह नाही आहे, काय करू असं त्यांचा प्रश्न आहे. मला भीती कधी वाटतच नाही, मी चिंता कधी करतच नाही. म्हणून इथे काय सांगितलेलं आहे की मना संत अनंत शोधून पाहे. अनंत संत शोधून पहा. मग आत्ताच हे सांगितलं की भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना भीती वाटते. ब्रह्मदेव काही शेवटापर्यंत टिकणार नाही आहे. सध्याच हे युग संपलं, कलियुग, की प्रलय होणार आहे आणि त्या प्रलयात ब्रह्मा विष्णू महेश जाणार आहेत. हे 3 देव गेल्यानंतर बाकीचे देव कसे उरणार आहेत, फक्त एकच देव उरणार आहे, तो म्हणजे परमेश्वर, परमात्मा, परब्रह्म आणि सद्गुरू. सद्गुरू व्यक्ती नाही आहे, लक्षात ठेवा. सद्गुरू शक्ती, सद्गुरू प्रभाव, सद्गुरू चैतन्य, हे उरणार आहे. म्हणून परम आत्मा, परम ईश्वर, परम ब्रह्म आणि परम गुरु, तो सद्गुरू, एवढंच उरणार आहे. बाकी सगळं जाणार आहे. हे सगळे देव वगैरे काय हो, सगळे देव हे देवांचीच वाक्य आहे, ती संतांचीच वाक्य आहेत ती. पण भये व्यापिले म्हणून मना संत अनंत शोधून पाहिजे. संतांच्या जीवनावर विचार करा जो आपण करतोय. उद्या मनाचे श्लोक आणि त्याला कॉरस्पॉन्डिंग, त्याला जोडून असं समर्थांचं चरित्र, जीवनातली उदाहरणं, काही गोष्टी आपण पाहणार आहोत. 2च आता ओळी. सदा संगती सज्जनाची धरावी. आता नुसती संगती सज्जन, सदा हा शब्द आहे. नाम सदा बोलावे. आज बोललो, उद्या नाही, सकाळी बोललो, संध्याकाळी नाही, नाही, नाम सदा बोलावे. हे सदा सर्वदा काय सांगितलेले, सदा संगती सज्जनाची धरावे. आणि सज्जन म्हणजे जेंटलमन का, मना सज्जना असं म्हणलेलं आहे ना, मना सज्जना. हे सज्जन म्हणजे काय, नाही नाही, सतजन. सत म्हणजे सत्य, सत्यापासून जो निर्माण झालेला आहे मन, तसं आहे आपलं. आता मन, बुद्धी, आत्मा एकाच अर्थी शब्द वापरा ना. सत्यापासून निर्माण झालेलं आहे, असत्य नाही आहे काही. मनात मी असत्य, तो मनात शरीराचा भाग आहे.
मनाची एक बाजू शरीराकडे आहे आणि दुसरी बुद्धीकडे आहे. हा सगळा विचार आपण बघणार आहोत. मनाची रचना कशी आहे, स्ट्रक्चर, मनाचं कार्य काय आहे, फंक्शन, मनाचं कॅरेक्टर, मनाचा नेचर, मनाचा स्वभाव कसा आहे, हे सगळं आपण बघणार आहोत. 5 दिवस पुरणार नाही आहेत, पण आपण निवडक श्लोक, उद्या निवडक श्लोक आपण छापून लोकांकडे देऊया, म्हणजे आपल्याला अभ्यास करतानाच प्रास्ताविक होतं म्हणून केलं. आणि शेवटी परिसंग सोडून सुखे राहावे. संग सोडा, निसंग व्हा. हे कसं शक्य आहे? संग आणि स्पर्श याच्यातला फरक लक्षात घ्या. स्पर्श केल्याशिवाय कुठल्याही इंद्रियातून कोणताही अनुभव मला घेता येत नाही. मी तुम्हाला 5ही इंद्रियांची उदाहरणं देतो. आपण खाणं म्हणूया. मुलगा सांगतो, आई मी अर्धा तास अभ्यास करेन, मला तू काय कर, लाडू देशील का करून? तुझे आवडते बेसनाचे लाडू करते. ती कशात ठेवते? बरणीत ठेवते. काचेची बरणी आहे, आतले लाडू दिसत आहेत. तुला लाडू पाहिजे तर ना बघ ना. बघून काय उपयोग आहे? मी काय डोळ्यांनी लाडू खाणार आहे? त्या लाडवांचा स्पर्श डोळ्या. कसे आहेत लाडू? तो गोल आहे. कसे आहेत लाडू? खाल्ल्याशिवाय कसे कळणार आहेत? गोड आहेत, कमी गोड आहेत, काय आहे, कसं कळणार आहे? जोपर्यंत खाण्याची गोष्ट माझ्या जिभेला स्पर्श करत नाही तोपर्यंत मला अनुभव येत नाही. आत्ता लोणचं म्हणलं की तुमच्या तोंडाला पाणी सुटणार आहे, पण लोणच्याची चव कळणार आहे का? त्यामुळे नाही कळणार. जोपर्यंत लोणचं जिभेवर ठेवलं जात नाही तोपर्यंत कळणार नाही. हा स्पर्श झाला. नंतर डोळ्यानं एखादी, तुम्हाला सांगतो, इथे सगळे टी व्हीचे कार्यक्रम चालू आहेत. टी व्हीचा सेट आणला, तो जोडला आणि डिश वगैरे काय असेल त्याला सगळे कार्यक्रम दिसणार आहेत. आत्ता मला दिसत नाहीत का? कारण इथे ते पडद्यावरचे चित्र माझ्या डोळ्यांना त्यांचा स्पर्श होत नाही आहे. या भिंतीच्या पलीकडचं मला दिसत नाही आहे, कारण ते दृश्य आता तुम्ही मला दिसताय, कारण तुमचा स्पर्श माझ्या डोळ्यानं होतो आहे. डोळ्यातून मेंदूकडे जातो आहे, मला कळतं त्या पुरुष आहे, स्त्री आहे, सगळं कळतं. विचार करा, स्पर्श झाला पाहिजे. आता तिकडे सुंदर गाणी चालू असतील ऑर्केस्ट्राची, किंवा रवींद्र भवनमध्ये आत्ता सुंदर कार्यक्रम चालू आहे म्हणून इथे जरा कमी मंडळी असतील. ऐकू येतो आहे का? मला नाही ना. मग कार्यक्रम चालू आहे का, संपला आहे का, सुरूच झाला नाही अजून, काय कळणार आहे? जोपर्यंत त्या संगीताचा, त्या स्वरांचा स्पर्श माझ्या कानाला होत नाही तोपर्यंत काही उपयोग नाही. स्पर्श शब्द लक्षात ठेवा. नाक. आत्ता इकडे शेजारी अत्यंत सुंदर अगरबत्ती लावलेली आहे. त्या अगरबत्तीच्या गंधाचा, सुगंधाचा स्पर्श जोपर्यंत माझ्या नाकाला होत नाही तोपर्यंत मला गंध ज्ञान होत नाही. अगदी एखादी समजा मोगऱ्याचं काय सुंदर वास येतोय. एक माणूस आल्यानंतर सांगतो सगळ्या रस्त्याला मोगऱ्याचा वास येतोय. आम्हाला येत नाही आहे, कारण त्या वासाचा स्पर्श आमच्या नाकाला झालेला नाही आहे. जोपर्यंत स्पर्श नाही तोपर्यंत अनुभव नाही. लक्षात ठेवा, अगदी लक्षात ठेवा. आता उरलं काय? स्किन. काय सुंदर गुळगुळीत. तो म्हणतो की जोपर्यंत त्याचा वस्त्राचा स्पर्श मला होणार नाही, जोपर्यंत दागिन्यांचा स्पर्श मला होणार नाही तोपर्यंत मी अनुभव सांगू कसा तुम्हाला? की हा हेवी आहे, हा स्मूथ आहे, मी कसं सांगू तुम्हाला? म्हणजे सगळी जी इंद्रिय आहेत ना, त्या इंद्रियांना स्पर्श झाल्याशिवाय ज्ञान होत नाही. संग हा काय प्रकार आहे? शेवटी एक गोष्ट सांगतो, तुम्हाला माहीत असेल, पण अत्यंत मार्मिक गोष्ट आहे. आणि मनाच्या श्लोकाच्या पहिल्या दिवशी ही गोष्ट जर कळली, मना संग सोडून सुखी. सुखात राहायचं आहे ना, आनंदात राहायचं आहे ना, आनंदाचा अनुभव घेताना संग सोडून दे. स्पर्श सोडताच येत नाही, कारण स्पर्श झाल्याशिवाय अनुभवच येत नाही. एक तुम्हाला सांगू का गंमत? म्हणजे स्पर्श आणि संग याच्यामधली गंमत आहे. रिटायर्ड झाल्यानंतर एक माणूस उदास दिसायला लागला. आणि रिटायर झाल्यानंतर पेन्शन म्हणजे काय, पूर्ण पगार नसतो, अर्धी होते पेन्शन, किंवा काम नसतं, काय करायचं, उदास. मी म्हणलं उदास का वाटतंय तुम्हाला? नाही म्हणाले, काल रिटायर झालो, आज काम नाही म्हणून उदास वाटतंय का? नाही म्हणाले. आता पैसे घरात कमी येणार म्हणून उदास वाटतंय का? नाही म्हणाले. कालपर्यंत मुलं मला अंकल म्हणत होती, आज आजोबा म्हणायला लागली म्हणून मला उदास वाटतंय. कल्पना करा, संग म्हणजे काय लक्षात ठेवा. आता काही दिवसानंतर आता आजोबाची सवय झाली, 6 महिने झाले, आजोबाची सवय झाली. नंतर मुलगी बाळणपणाला आली, मुलगा झाला, तो हे करायला लागला. आता म्हटलं तुम्ही उदास का? आजोबांची सवय झाली. तर मुलगा आजोबा केव्हा म्हणतोय म्हणून मला उदास वाटतं. दुसरी आजोबा म्हणतात म्हणून मी उदास आहे, इकडे माझा नातू आजोबा म्हणत नाही म्हणून मी उदास आहे. या उदासीला काय उपाय हो सांगा बरं?
उपाय काय आहे? तो जो संग आहे ना, हा स्पर्श आहे, हा मनाला झालेला स्पर्श आहे. मी तुम्हाला इंद्रियांचा स्पर्श सांगितला. गंधाचा स्पर्श नाकाला होत नाही, रूपाचा स्पर्श डोळ्याला होत नाही, स्वरांचा स्पर्श कानाला होत नाही. तोपर्यंत मला ज्ञानच होणार नाही आहे, अनुभवच घेता येणार नाही आहे. पण हा मनाचा ऐक्य हो. आजोबा हा शब्द आहे फक्त. रिटायर झाल्यानंतर आजोबा म्हणायला लागले म्हणून वाईट वाटतं, पण मला नातू झाल्यानंतर तो केव्हा आजोबा म्हणतोय याची मला ओढ लागते, म्हणून मी उदास आहे. विचार करा तुम्ही. हा संग आहे. गोष्ट सांगतो आणि थांबतो. गोष्ट तुम्हाला पहिली 2 वाक्य ऐकल्यानंतर कळेल, पण मनाच्या श्लोकाचे हे काय विचाराल? मना संग सोडोनी मुक्त संग समाचार निसंग हो. हे गीतेतही सांगितलेलं आहे. संग बघा काय. एक गुरु आहे, त्याचे शिष्य आहेत 2. अत्यंत चांगला गुरु आहे, शिष्यानं खूप चांगलं शिकवतो. आणि तो म्हणतो सध्या आपलं शिक्षण चालू आहे, तर स्त्रीबद्दल बोलायचं नाही, स्त्रीची आकृतीसुद्धा मनात आणून त्याच्यावर चिंतन करायचं नाही, स्त्रीला स्पर्श करायचा नाही, स्त्रीबरोबर एकांत साध्य. आणि कधी कधी काही गमतीनं सांगितलं तर स्त्री वाचक म्हणून जे शब्द आहेत, तुम्हाला 2 सहज गंमत म्हणून सांगतो. सावलीला शिवायचं नाही स्त्रीच्या. भावली शब्द स्त्रीलिंगी आहे, शिवायचं नाही. बादली शिवायचं नाही. कळसे चालेल ना, घडा चालेल. हे सांग. इतका कडक असलेले गुरु एक दिवस दुसरीकडे जात होते. वाटेत नदीला पूर आलेला होता. एक गवळण उभी होती. ती म्हणते की माझ्याकडे माझं फक्त एवढं दूध आहे, हे विकलं ना की मी 4 पदार्थ घेऊन येऊ शकेन, त्याशिवाय माझा आजचा संसार चालणार नाही. पण नदी आहे एवढी, हे सगळे पोहणारे होते, हे पोहून पलीकडे जाणार होते. गुरुनी विचारच केला नाही. गुरु खाली बसले, बस माझ्या खांद्यावर, असे पाठीवर. आणि पोहून पलीकडे गेल्यानंतर त्या स्त्रीला त्यांनी पलीकडे उतरवलं. आता इथून जाशील ना? इथून जाईन. नमस्कार केला त्यांनी आणि हे पुढे गेले. पुढच्या आश्रमात त्यांचा परिसंवाद होता, कार्यक्रम होता. तो कार्यक्रम झाला, परत आले आश्रमात. 1 आठवडा झाला. त्यांच्या लक्षात आलं गुरूंच्या की माझे जे 2 शिष्य आहेत ते अस्वस्थ आहेत, त्यांना मला काहीतरी विचारायचं आहे, पण ते विचारू शकत नाहीत. म्हणून गुरुच त्यांना विचारतो, असं काही तुमच्या मनात आहे का की जे तुम्हाला विचारायचं आहे पण तुम्ही विचारत नाही आहात म्हणून अस्वस्थ आहात? हो म्हणाले. काही दिवसांपूर्वी नदी पार करून आपल्याला जायचं आठवतं की मला म्हणाले. मग आपला तिथे परिसंवाद होता आठवतं की? मग नदीच्या या तीरावर एक गवळण होती आठवते की? म्हणाले. आम्हाला तुम्ही स्त्रीला स्पर्श करायचा नाही म्हणून सांगता, आणि त्या स्त्रीला खांद्यावर बसवून तुम्ही पलीकडे घेऊन आला. त्यावेळेला ते म्हणाले, कोणत्या स्त्रीबद्दल? ती गवळण त्याच्याबद्दल बोलता येते. हां, आता इंग्लिशमध्ये हे जास्त प्रभावी आहे. आय ड्रॉप दॅट वुमन ऑन द अदर साईड ऑफ द रिव्हर, यू आर स्टील कॅरिंग हर इन युअर माइंड. हां, मी विसरलो ना, मी ते कार्य केलं, तिची सेवा केली. यू आर स्टील कॅरिंग दॅट वुमन इन युअर माइंड. आपल्या गुरुने असं केलं, त्या स्त्रीला शिवले. ती स्त्री, ती गवळण, ते हे. अरे यू आर स्टील कॅरी. हा संघ आहे. डोंट कॅरी थिंग्स इन युअर माइंड. एकदा कॅरी करायचं नाही ठरलं की भूतकाळातल्या स्मृती आणि भविष्यकाळातल्या चिंता गेल्याच म्हणून समजा. इथेच आत्ता अनुभव घ्या ना, कॅरी करू नका. बरोबर. अत्यंत प्रेमानं विचारते बायको भूक लागलेल्या नवऱ्याला की आज अगदी मला तरी वाटतंय की सुंदर पिठलं झुणका मी केलेला आहे. हा खातो, छान झालेला असतो. आता खाल्ला म्हणजे स्पर्श झाला, छान झाला आहे, अनुभव घेतला. हा काय म्हणतो? तरीसुद्धा आईच्या झुणक्याची सर याला नाही. आता आईचा झुणका आहे कुठे? संग आहे. आय एम कॅरिंग द मेमरी ऑफ मदर झुणका. हे लक्षात ठेवा. आणि कम्पेअर करून होतो काय? आई बिचारी मरून गेलेली आहे, समोर असलेली माझी बायको, तिला मी दुःखी करतो. इतकं चांगलं करून सुद्धा आईच्या झुणक्याची सर याला नाही. बिकॉज वी कॅरी थिंग्स इन अवर माइंड. हा जो संघ आहे ना, त्या संघाचा त्याग केल्याशिवाय परमेश्वराशी, पांडुरंगाशी संघ जोडला जाणारच नाही. ते तुका सांगतो ना की भजन सगळं केलं, तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव जाईना. मी इतका संग पांडुरंगाच्या नामाचा केला. नामाचा संग, कारण नाम म्हणजे पांडुरंग, पांडुरंग म्हणजे नाम. मला संसार वगैरे काही माझ्या मनात नव्हतं. की तुका झाला पांडुरंग,
पण तरी त्याचे भजन राहीना, मूळ स्वभाव जाईना, इतकी आपल्याला त्या नामाची गोडी लागली पाहिजे. हे जर लक्षात आलं तर मनात उगीच गोष्टी, कंपॅरिझन, कॉन्ट्रास्ट, मेमरीज, आणि त्यांनी दुसऱ्याला की दुखवायचं किंवा स्वतः दुखवायचं. काय पूर्वीचं जीवन चांगलं होतं नाही, रडायचं, फक्त रडायचं. काय उपयोग आहे? आज हसूया ना, आनंदात राहूया. आत्ता आहे तिथे मी आहे, आत्ता मी जे करतोय ते मी करतोय. आत्ता मी बोलत होतो, तुम्ही ऐकत होतात. आत्ता मी थांबणार आहे, श्लोक म्हणणार होतो आपण, बस सत्संग संपला का? सत्संग संपला फिजिकली. आपण या मंदिरातून जाणार आहोत, बरोबर, पण मनात काय ठेवायला पाहिजे? संग नको म्हणता, पण हे नको का मनात सुधारण्यासाठी आज जे काही ऐकलं ते मनात ठेवलं पाहिजे आणि जीवनात उतरवलं पाहिजे. मनातून जीवनात तरच सुधारणा आहे, नुसतं मनात उपयोग नाही. आणि जीवनात मनात असल्याशिवाय जीवनात उतरवताच येणार. हे लक्षात घेऊया. हाच विचार 4 दिवस आपण ऐकणार आहोत. आणि उद्या मनाचे श्लोक महत्त्वाचे जे आपण 4 दिवसात बघणार आहोत ते प्रत्येकासमोर असतील आणि आपण प्रत्येक शब्दाचा अभ्यास करूया. आहे त्या ठिकाणी जरा ताठ बसूया, शांत, चेहऱ्यावर प्रसन्न हास्य. आणि लक्षात ठेवा, स्पर्श म्हणजे इंद्रिय. इंद्रियांना स्पर्श झाल्याशिवाय अनुभव नाही देहाचा. परंतु मनात जो संग आहे तो जर परमेश्वराचा किंवा नामाचा, सद्गुरूंचा नसेल, संसाराचा, प्रपंचाचा असेल, तर मी आनंदात राहूच शकणार नाही. लक्षात ठेवा, संग फक्त पांडुरंगाचा. छान श्लोक म्हणूया शांतपणे आणि अशांतीपाठ सगळ्यांनी बरोबर. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांती. डोळे बंद ठेवून 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडूया, रब युअर हँड्स, आणि ते हात चेहऱ्यावर, डोळ्यांवर सोडूया. सावकाश डोळे उघडून हनुमंताचं, समर्थ रामदासांची मूर्ती ठेवलेली आहे आणि विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेऊया. इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज. सर्वांना नमस्कार.